परमेश्वर परमेश्वर लोणे बाळासाहेब दे बाप्पा प्रभू देत असताना प्रभू परमेश्वर तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू परमेश्वर त्यांना तो कर दे बाप्पा आणि प्रभू त्यांच्याद्वारे प्रभू परमेश्वर हे अनमोल जे बाप्पा आज दे बाप्पा आम्ही शिक्षण प्रभू परमेश्वर आम्ही घेत आहोत दे बाप्पा प्रभू परमेश्वर ते प्रभू परमेश्वर आम्ही घेऊन दे बाप्पा आम्ही प्रभू परमेश्वर आम्ही इतरांना देखील प्रभू ते सांगावं त्यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्य कर तुझी कृपा परव देवा अशी मी प्रार्थना करतो विशेष म्हणजे देवबापा प्रभू परमेश्वर देवा लोणी साहेबांना प्रभू परमेश्वर तुमची कृपा पुरवा देवा अशी मी प्रार्थना करतो देवबापा त्या सर्व गोष्टी देवबापा प्रभू परमेश्वर तंतोतंत प्रभू परमेश्वर सादरीकरण ते करत असताना देवबापा प्रभू परमेश्वर तुझी कृपा देणार पुरव देवा प्रभू आम्ही प्रार्थना करतो पाळकिंबा त्यांची लेकरं देवबापा त्यांना देखील देवबापा सांभाळ देवबापा प्रभू त्यांचं कुटुंब देवबापा तो आशीर्वादित कर देवबापा यावेळेला आम्ही जे सर्वजण देवबापा प्रभू आम्ही कन्व्हिन्स झालेलो प्रभू आम्हाला देखील बापा लक्ष देऊन प्रभू ऐकण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर आणि प्रभू परमेश्वर आम्ही सर्वस्वी प्रभू परमेश्वर ते बाप्पा आमच्या जीवनामध्ये प्रभू त्याचा आत्मसात करावा प्रभू त्यासाठी तू सहाय्य कर आणि तुझा गौरव होते प्रार्थना ऐकली तुला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावात प्रार्थना सादर करतो म्हणून पिता आमेन आमेन आमेन. थँक्यू पाळक साहेब. सर्वांनी आपला माईक जो आहे तो कृपा करून बंद करावा. तर यावेळेला आपण जे आहेत आज या ठिकाणी आपल्या बायबल जी स्टडी आहे तर त्याला सुरुवात या ठिकाणी करू. ओके, माझी स्लाइड दिसत आहे का सगळ्यांना? हो दिसत आहे बरं दिसत आहे ना. ओके, थँक्यू. तर आपलं या ठिकाणी जे आहे आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकावरती या अभ्यास आपण करत आहोत. तर या अभ्यासामध्ये आपण जे आहे तर विशेष करून प्रगटीकरणात्मक जे लिखाण आहे तर करण्याच्या लिखाणामध्ये आपण पाहिलं की त्याचा अर्थ हॅलो, आवाज येतोय माझा? येतोय फक्त. ओके, सॉरी. हो, सॉरी फॉर द इंटरप्शन. तर आपण जे आहोत तर प्रगटीकरणाच्या पुस्तकावरती आपण अभ्यास करत होतो आणि याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आपण पाहिलेला आहे तर तो मुद्दा आपण पाहिला की एखादी गुप्त ठेवलेली जी गोष्ट आहे ज्या वेळेला प्रगट केली जाते तर त्याला आपण प्रगटीकरण असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये विशेष रीतीने आपण जे आहे तर प्रगटीकरणाचा एक प्रकारे ओव्हरऑल ब्रीफली इंट्रोडक्शन पाहिलं की ज्याच्यामध्ये प्रगटीकरण म्हणजे काय तर एखादा मनुष्यांमध्ये
असलेलं रहस्य प्रकट करणं त्याला प्रकटीकरण आपण म्हणत नाही. परंतु आध्यात्मिक सत्य जे आहेत, ऍक्च्युअली ट्रुथ्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याविषयीचं ज्ञान म्हणजे दैवी प्रेरणेने देवाकडून मनुष्याला जे प्रकट केलं जातं त्याला आपण प्रकटीकरण जे आहे तर ते म्हणत असतो. आणि हे याच्यामध्ये देवाविषयीचे किंवा जे सत्य आहेत, कधी कधी त्याला ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हणून आपण म्हणतोय, त्रिकालबाधित सत्य किंवा वास्तविक सत्य म्हणून त्याला ओळखलं जातं, की त्यामध्ये अशा गोष्टी, अशा घटना, अशा भविष्यवाण्या प्रकट केल्या जातात की ज्यांच्या विषयी कधीही कोणाला माहिती नव्हतं आणि ते आता उघड केलेलं आहे आणि ते सत्य आहे, ते काल्पनिक नाहीये किंवा काहीतरी रंगवलेली एखादी कथा नाहीये ती. तर त्यामध्ये आपल्याला हे समजतं की मग ते कोणाविषयी असेल तरी ते त्याच्यामध्ये सत्यता आहे, त्यामध्ये वास्तविकता आहे, हे आपल्याला दिसतं. आणि हे केवळ देवाच्या कृपेनेच मिळू शकतं. कारण आध्यात्मिक रीतीने आपण पाहतो की प्रगटीकरणाकडे आपण पाहतो, मानवी ज्ञानानं, मानवी बुद्धीनं आपण त्याचा उलगडा कधीच करू शकत नाही. केवळ देव जो आहे तो आपल्याला देतो. त्यामध्ये पुढे आपण पाहिलं, प्रगटीकरणामध्ये आपण 3 कॅटेगरायझेशन केलं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की दानियल आणि प्रगटीकरणाचं पुस्तक हा त्यातला उत्तम असा त्याचं स्पष्ट उदाहरण आहे. आणि मग बायबलमधील इतरही प्रगटीकरणाची जी पुस्तकं आहेत त्याकडे आपण पाहिलेलं आहे. तर त्या पुस्तकांकडे देखील आपण पाहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण बायबल व्यतिरिक्त देखील अशी काही पुस्तकं आहेत ज्याला आपण म्हणतो की ते आकाश दळवीचं मला वाटतं हे चालू आहे का? कृपा करून बंद करावा माईक. तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिल्या की दानियल आणि प्रगटीकरण हा भाग आहे बायबल मधील प्रगटीकरणाचे पुस्तकं. आणि त्यानंतर इतर जे आहे प्रगटीकरणाची पुस्तकं आपण पाहिले, त्यामध्ये अनधिकृत जे आहेत की धर्मसभेनं मान्य न केलेली पुस्तकं अशी आहेत, त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. सो यामध्ये आपण महत्वाचा जो मुद्दा पाहिला ते हा तक्ता पाहिला होता काल. त्याच्यामध्ये हिब्रू बायबलमध्ये अंतर्भूत न केलेली पुस्तकं आहेत, प्रगटीकरणात्मक घटक असलेली जुन्या करारातील वेगवेगळी पुस्तकं आणि नवीन करारातली वेगळी पुस्तकं, त्याच्यानंतर नवीन करारात न घेतली गेलेली अशी आहेत. आणि मग इतरही संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी सेक्ट्स आहेत, पंथ आहेत. आणि अशा म्हणजे यहुदी याच्यामध्ये देखील इतर पंथ आहेत, तर यहुदी ख्रिस्ती याच्यामध्ये देखील वेगवेगळे सेक्ट्स होते. त्यांच्यामध्ये अस्तित्वात असलेली काही पुस्तकांची नावं जी आहेत आपण या ठिकाणी घेतली. त्यानंतर हा जो या ठिकाणी आपण अपोकॅलिप्टिक जेनरे किंवा जॉनर आपण म्हणतो त्याला, तर वर्सेस रेव्हलेशन आपण पाहिलं की ज्यामध्ये वेगवेगळे त्याच्यातले फरक जे आहेत, तर कुठल्या कुठल्या प्रकारचे फरक आपण पाहतो की प्रगटीकरणाचं पुस्तक आणि इतर पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फरक आहेत ते याच्यामध्ये पाहिलं की सुडोनॉमस आहे, म्हणजे खोट्या आणि टोपण नावानं ते दिलेलं आहे. परंतु बायबल मधलं प्रगटीकरणाचं पुस्तक हे अतिशय महत्वाचं आहे, कारण ते खऱ्या नावानं लिहिलेलं आहे, त्याचे पुरावे आपल्याकडे आढळतात. त्याच्यानंतर वर्तमान काळाविषयी त्याच्यामध्ये काही नाही तर भविष्याविषयी दिलेलं आहे. त्या प्रगटीकरणात्मक इतर लेखांमध्ये पत्रांची चौकट त्याला नाहीये, नैतिक दृष्टीने त्याच्यामध्ये मर्यादा आहे महत्वाकांक्षे याच्यामध्ये. त्यानंतर मसिहाचे येणं केवळ हे भविष्यात्मक दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर भविष्यवाणीचे हे पुस्तक स्वतःला कधीच म्हणत नाही की हे भविष्यवाणीचं पुस्तक आहे. स्पष्टपणे कुठल्याही प्रकारचे भविष्य जे आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट्स आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि प्रामुख्याने हे फक्त पुढील येणाऱ्या पिढींसाठी लिहिलेलं आहे, प्रेझेंट जनरेशन साठी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आपल्याला हे दिसत नाही. तर हे प्रमुख फरक त्याच्यामध्ये कधी कधी आपण जे आहेत तर ते याच्यामध्ये पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त देखील वेगवेगळे फरक आहेत. तर ते जे आहे तर त्याकडे आपण तुम्ही त्याच्यावरती आणखीन भर घालून पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारे आणखीन प्रगटीकरणात्मक लेखांमध्ये आणि आपल्या नवीन करारातील पुस्तकामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी डिफरन्शिएशन आहेत. तर खोटे प्रगटीकरणाकडे आपण आलो होतो काल. आणि खोट्या फेक रेव्हलेशन्स जे आहेत, मी काल सांगितलं की खोट्या भविष्यवाण्या करणारे लोकांचा सुळसुळाट आज आपल्यामध्ये उठलेला आहे. पुष्कळ लोक आहेत,
तर त्यावरती मी अधिक बोलणार नाही, कारण काल आपण त्याच्यावरती बोललो, रेफरन्सेस दिलेले आहेत, ते तुम्ही कदाचित नोट डाऊन करून त्यावरती वाचू शकता की कशा प्रकारे जे आहे तर ते खोटे प्रगटी करणारे लोक आहेत. परंतु त्यांची डेफिनेशन आपण पाहिली किंवा त्यांचं एक्सप्लेनेशन पाहिलं की खोटं प्रगटीकरण कशाला मानावं, तर जे त्या ठिकाणी अक्षम्य आहे, म्हणजे अनप्रूवेबल आहे, त्याला पुरावा देऊन सिद्ध करता येत नाही आपल्याला, कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी सॉलिड ग्राउंड, त्याला फाउंडेशन नाहीये त्याला, जसं बिब्लिकल आपण फाउंडेशन म्हणतो, आणि बायबलचा त्याला कुठलाही पुरावा आढळत नाही, अविश्वसनीय आहे. अविश्वसनीय म्हणजे त्याला मान्यता नाहीये कुठल्या प्रकारची, आणि मग त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन्स आहेत, विरोधाभास वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारची जी लेखणी आहे किंवा अशा प्रकारचे प्रगटीकरण आहे ते फेक रेव्हलेशन्स मध्ये येतात. जुन्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे पुष्कळ फेक रेव्हलेशन्स होते आणि आताच्या काळामध्ये देखील पुष्कळ त्या ठिकाणी आहेत. परंतु आपण काय म्हणतो की बायबल हा अशा खोट्या प्रगटीकरणा किंवा खोट्या भविष्यवाण्यांना समजून घेण्याचा एकमेव आधार त्या ठिकाणी आहे, आणि पवित्र शास्त्राशिवाय आपण कुठलंही सत्य जे आहे तर ते समजू शकत नाही. तर इथं आपण पाहिलं कॉल्टन बर्पो, डॉन पायपर आणि वेगवेगळी मेरी बॅक्स्टर आणि कॉल्टन बर्पो, तर असे जे लोक आहेत तर सध्याच्या काळामध्ये त्यांचं आपण काय म्हणत आहोत की त्यांनी ज्या प्रकारे भविष्यवाण्या केल्या तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विरोधाभास आहे एकमेकांच्या. कोणीही बायबलचं सत्य धरून त्यांच्या भविष्यवाण्या नाहीये. त्यांची पुष्कळ पुस्तकं पॉप्युलर झालेली आहेत, लोकप्रिय आहेत, लोक खूप त्याची वाहवा करतात की आणि त्याला त्या ठिकाणी फॉलो करतात. परंतु असं जरी असेल तरी पण त्यामध्ये सत्यता त्या ठिकाणी नाही, विरोधाभास आहे, हे आपल्याला त्यांच्या याच्यातून आपल्याला दिसतं. अधिक आणखीन त्याच्यामध्ये पुष्कळ आजकालच्या काळामधली नावे तुम्ही ऍड करू शकता. तो आता नवीन पंजाब मधला तो काय नाव, भजिंदर सिंग आहे, त्याच्यानंतर डीजीएस दिनाकरन सारखे लोक आहेत, जॉयस मेयर आहे. जर असे जे लोक आहेत हे सर्व खोट्या भविष्यवाण्या करणारे लोक आहेत, आणि त्यांचं टीचिंग जे आहे ते कल्ट मध्ये त्या ठिकाणी मोडतं. तर त्याकडे आपण नीट व्यवस्थित रीतीने लक्ष देणं गरजेचं आहे. तर जनरल रेव्हलेशन्स आणि स्पेशल रेव्हलेशन्स म्हणजे आपण पाहिलं की सर्वसाधारण आणि विशेष प्रगटीकरण जे आहे तर त्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वसाधारण प्रगटीकरण हे निसर्ग पुरवठा आणि सतसत विवेक बुद्धीच्या आपल्या त्यामधून होतं, ते सर्वांसाठी देण्यात आलेलं आहे. परंतु विशेष प्रगटीकरण हे विशिष्ट लोकांसाठी दैवी योजनेनं, दैवी कृपेनं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते जात असतं, आणि त्यामधला जो संदेश आहे तो विशेष करून ख्रिस्त केंद्रित, नाही का, क्राइस्ट इज द सेंटर ऑफ दॅट रेव्होल्यूशन और द मेसेज, दॅट्स व्हॉट वी से, आणि हे त्याच्यामधून आपल्याला जे आहे तर ते दिसत आहे. तर काल बऱ्याच जणांनी हा प्रश्न मला विचारला होता की प्रगटीकरणात्मक साहित्य, आणि आतापर्यंत फॉलो केलं का तुम्ही मला? आर यू एबल टू हिअर मी? एम आय ऑडिबल? कुणीतरी मला म्हणजे होकार द्या. येस पास्टर. येस, थँक्यू. बर, तर काल पुष्कळ जणांनी आपलं इंटरनेट कनेक्शन थोडंसं प्रॉब्लेम होता, परंतु त्यानंतर प्रश्न हा विचारण्यात होता की प्रगटीकरणात्मक साहित्य आणि नवीन करारामध्ये जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे यामध्ये साम्य जे आहे ते कोणकोणत्या प्रकारचं साम्य आहे. तर मी काल त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला, आणि थोडक्यामध्ये मी जास्त मला त्या ठिकाणी मिळाली नाही, परंतु थोडक्यातच या ठिकाणी जे आहे मी ओव्हरऑल व्ह्यू जो आहे, बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो आपण एक प्रकारचं, तशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तर प्रगटीकरणात्मक साहित्य आणि नवीन करारातील जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे तर याच्यामध्ये आपल्याला साम्य पुष्कळ ठिकाणी आढळतं. सर्वात पहिलं साम्य जर आपण पाहिलं तर त्याविषयी आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. हे जे आहे ते अपोकॅलिप्टिकल लिटरेचर जे आहे तर त्याच्या अंडर, त्याच्या अंतर्गत याची सब कॅटेगरीज मध्ये आपण याचं काय पण वर्गीकरण आपण करू शकतो. आणि म्हणून मुळात हे दोन्हीही जे प्रकार आहेत, इव्हन बायबल मधलं जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे हे असो, किंवा आपण कालच्या दिवशी वेगवेगळी जी तक्ता मी तुम्हाला दाखवला की त्यामध्ये बायबल मधून नवीन करारातलं मग मत्तयाचं 24 असेल, मार्क 13 आहे, लूक आहे 21 आहे, आणि अजूनही वेगवेगळी जी दैवी उत्तरं आहेत, जुन्या काळातलं यशया, यहेजकेल आहे, दानियल तर आपण बाजूला घेतलं, योएल, जकर्या, तर हे जे आहेत तर याच्यातले जे काही घटक आहेत
तर ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रगटीकरणात्मक त्या ठिकाणी त्याचा दर्जा किंवा त्याची शैली आपल्याला दिसते, जॉनरा आपण त्याला म्हणतो, तर तो तशा प्रकारचा आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण जर आलो इथं तर ते आपल्याला पाहायला मिळतं की दोन्हीही जे इतर प्रगटीकरणात्मक साहित्य आहे, तर त्याची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, तो तक्ता तुम्ही वारंवार पाहून त्याच्यावरती तुम्ही थोडासा अभ्यास करावा यासाठी मी आव्हान करेल. परंतु इथं आपण पाहतो की पहिलं जे आहे डील्स विथ द सिक्रेट हिडन इन्फॉर्मेशन, म्हणजे प्रगटीकरणात्मक साहित्य कशाविषयी करतं की जे गुप्त ठेवलेल्या किंवा लपवलेल्या ज्या अशा गोष्टी आहेत त्या माहिती ज्या आहे ते उघड करतं. आणि आपल्या नवीन करारामध्ये जे आपण पुस्तक पाहतो प्रगटीकरणाचं, ते देखील काय करतं, ते गुप्त ठेवलेली गोष्ट, जे जे गुप्त ठेवलेलं रहस्य त्या ठिकाणी आहे तर ते उघड करत ते. आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन इज डिस्क्लोज्ड थ्रू द सुपरनॅचरल मीन्स, विजन्स, ड्रीम्स अँड एंजल्स. त्याच्यामध्ये आपण पाहतो की जी माहिती त्याच्यामध्ये आहे, जे कंटेंट त्याच्यामध्ये आहे, तर ते कंटेंट कसं आहे की ते अलौकिक माध्यमांच्या द्वारे, म्हणजे काय की प्रगटीकरण झालं म्हणजे असं प्रगटीकरण त्याला पण म्हणू शकत नाही की अचानक तो बसला आणि तिथं झाडाखाली किंवा कुठंतरी तो बसला आणि त्याला अचानक त्या ठिकाणी दिव्य अनुभव झालेला आहे. नाही, तसं नाही. तर अलौकिक माध्यम जे आहेत, सुपर नॅचरल आपण म्हणतो, तर अदृश्य अशा त्या ठिकाणी जसं देवदूत आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, यांच्याद्वारे त्या ठिकाणी ते त्यांना प्रगट केलेलं आहे. मग ते कधी कसं झालेलं आहे, मग ते दृष्टांताच्या द्वारे, स्वप्नांच्या द्वारे, किंवा कधी कधी देवदूत सुद्धा येऊन ते प्रगटीकरण करतो. मरियेला गब्रियल देवदूत जाऊन त्या ठिकाणी भेटलेला आहे, त्याला त्यांनी प्रगट केलं की तुझ्यावरती पवित्र आत्मा येईल आणि परात्पराची छाया तुझ्यावरती करेल आणि तुझ्यापासून जो त्या ठिकाणी येईल तर तो खरा, त्या ठिकाणी त्याचं नाव तू येशू ठेव आणि वगैरे वगैरे आपल्याला भविष्यवाणी दिसते. आणि ते तिला प्रगट करण्यात आलेलं आहे. तर देवदूत येऊन तिच्याशी बोलत आहेत. जखऱ्याला आपण पाहतो, कोणता हा जखरा आहे, नवीन करारातील बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जो पिता होता त्याच्याबद्दलचं, जेव्हा त्याला त्या ठिकाणी तो परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि त्याला ज्या वेळेला ते दर्शन झालेलं आहे त्याच्यातून आपण पाहतो. आणि पुष्कळ ठिकाणी मग स्वप्नांच्या द्वारे देखील होऊ शकतं, आणि मग दृष्टांत आहेत, वेगवेगळे विजन्स आहेत, तर ते दाखवून ते होत आहे. तर दोन्हीकडेही आपल्याला ते साम्य त्याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर जे साहित्य लिहिलेलं आहे प्रगटीकरणात्मक इतर त्या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसत आहे की वर्तमान काळाकडे त्या ठिकाणी जेव्हा पाहिलं जातं तर सध्याची पिढी ही कुटील, वाईट, दुष्ट, पापी अशी त्या ठिकाणी पिढी म्हणून पाहिलं जातं, पतन पावलेले आहेत असं त्याच्या तो दृष्टिकोन ठेवून ते लिहिण्यात आलेलं आहे. दोन्हीकडेही आपल्याला ते पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मग प्रतिकात्मक आहे, भाषा आहे. आपण पाहतो प्रतिकात्मकता, त्याच्यात सिम्बॉलिझम वापरण्यात आलेलं आहे, नाही का. वेगवेगळ्या प्रकारचं अलंकारिक जी आपण हे म्हणतो भाषा त्याच्यामध्ये आहे. संख्याशास्त्र आहे, आपण पाहिलं 7 आकडा, 666 आकडा, 12 त्या ठिकाणी आहे, आणि पुष्कळ त्याच्यामध्ये वेगवेगळे संख्या दिलेल्या आहेत. तर त्याच्यावरती आपण नंतर पाहूया संख्याशास्त्र काय आहे आणि कशा प्रकारे. परंतु सांकेतिक भाषा आहे, कोड लँग्वेजेस वापरण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या. तर श्वापद आहेत, बिस्ट्स आहेत, वापरण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या इतर साहित्यामध्ये देखील ते वेगवेगळे बिस्ट्स आहेत तर ते दाखवण्यात आलेले आहेत. आपल्यालाही प्रगटीकरणामध्ये तशा प्रकारचे आहेत, अंक आहेत, नंबर्स आहेत वेगवेगळे. आपण पाहिलं विविध कलर्स आहेत आणि प्रत्येक रंगाला विशिष्ट मिनिंग आहे, अर्थ आहे, महत्व आहे, हे त्याच्यातून आपल्याला याच्यातून दिसतं. आणि मग देवदूत आहेत की जे सुपर नॅचरल बीइंग्स आपण म्हणतो, अदृश्य अशी त्या ठिकाणी शक्ती आहेत. आणि मग त्यांच्याविषयी त्या ठिकाणी बोललेलं फक्त देवदूतच नाही तर अशुद्ध त्या ठिकाणी जे देखील आहेत, पतन पावलेले देवदूत आहेत, त्यांच्याविषयी देखील आपल्याला पाहायला मिळतं. ड्युअलिझम आहे. ड्युअलिझम म्हणजे द्वैतवाद त्याला आपण म्हणतो. ड्युअल थिओलॉजी ही आहे, म्हणजे काय की दोन वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलतो. आपण म्हणतो ना, मराठी भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा मराठी भाषा पाहिजे तिकडं आपल्याला तशी वळवता येते, म्हणजे एकच वाक्याचे आपल्याला 2 अर्थ त्या ठिकाणी आपण लावू शकतो, बरोबर आहे. तशाच प्रकारे ड्युअलिझम त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. ती भाषा शैली त्याच्यामध्ये आहे. ज्या वेळेला तुम्ही ते वाचता त्याच्यातून 2 अर्थ वेगळे, आणि हे जे 2 अर्थ ज्या वेळेला निघतात
त्यावेळेला नेमका कोणता अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, तर त्याकडे आपल्याला लक्ष जे आहे ते त्याचं इंटरप्रिटेशन करताना ते द्यावं लागतं. त्याच्यात आपण पडणार नाही, ते नंतर आपण त्याच्याकडे पाहणार आहोत की कसं ते केलं जातं, परंतु ते त्याच्यामध्ये आहे. दुसरं ड्युअलिझम मध्ये ड्युअल थिओलॉजी ज्यावेळेला आपण म्हणतो किंवा ड्युअल कन्सेप्ट जे असतात त्याच्यामध्ये काय आहे, बरं आणि वाईट आहे, गुड अँड इव्हिल, अंधार आणि प्रकाश आहे, नाही का. मग आपल्याला पवित्र शास्त्रात योहानानं म्हणजे शुभवर्तमानामध्ये देखील त्याच्या पत्रांमध्ये देखील आपल्याला ही थीम प्रॉमिनंट दिसते. आणि जोनाईन लिटरेचर म्हणून आपण पाहतो की योहानानं लिहिलेलं साहित्य लिखाण आहे, तर जी त्याची पुस्तकं आहेत, योहानाचं शुभवर्तमान, 3 पत्रे आणि प्रगटीकरण, असे 5 सर्वांचा एकत्र जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला हे ड्युअल थिओलॉजी किंवा ड्युअल त्या ठिकाणी कन्सेप्ट जे आहेत तर ते आपल्याला स्ट्रॉंगली त्याच्यामध्ये दिसतात की अंधाराचे पुत्र, नाही का, काळोखाचे पुत्र आणि प्रकाशाचे त्या ठिकाणी पुत्र वगैरे, तर ते आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळतात. तर जगिक आणि आत्मिक देखील त्याच्यामध्ये आहे की आत्मिक गोष्टी आहेत आणि जगिक गोष्टी, अशा 2 वेगवेगळे विरोधाभास त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. सो दोन्हीही ठिकाणी आपल्याला ह्या 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या साम्य रूपानं त्या ठिकाणी दिसतात. आता आणखीन एक मेजर याच्यामध्ये जी थीम आहे किंवा गोष्टी आहेत की ते साम्य आहेत आणि ते आपल्याला सगळ्यात मोठा धोका म्हणून आपल्या समोर जे येतं ते म्हणजे फॅमिलियर कन्सेप्ट जे आहेत ना, त्या गोष्टी किंवा एखादा विषय त्या ठिकाणी हाताळण्यात आलेला असतो. दोन्हीही ठिकाणी वेगवेगळे म्हणजे प्रचलित, म्हणजे इतर जे प्रकटीकरणात्मक साहित्य आहेत त्यामध्ये ज्या घटना, ज्या गोष्टी, जे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत तर ते त्या काळातील लोकांना अगोदरच त्या ठिकाणी प्रचलित होते, फॅमिलियर होते त्यांच्याशी, आणि त्यांना माहिती होतं हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या. आणि म्हणून ते हे जे प्रकटीकरणात्मक साहित्य ज्याला आपण म्हणतो, अपोकॅलिप्टिकल लिटरेचर जे आहे, तर हे पॉप्युलर कशामुळे झालं, ज्यूइश ट्रॅडिशन मध्ये, यहुदी संस्कृतीमध्ये जास्त पॉप्युलरिझम त्याला ह्या गोष्टीमुळे मिळालं की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी माहिती असलेले आणि अगदी प्रचलित त्या काळातले फॅमिलियर कन्सेप्ट जे आहेत ते वापरण्यात आलेले आहेत. आणि प्रकटीकरणामध्ये देखील आपल्याला पाहतो की फॅमिलियर कन्सेप्ट प्रचलित आहेत. 7 मंडळ्या ज्या आहेत त्या वास्तविक मंडळ्या त्या ठिकाणी होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले पण नावं आहेत, वेगवेगळी ठिकाणं आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे विषय जे हाताळले गेलेले आहेत. तर हे विषय म्हणजे पूर्वी या विषयी लोकांनी बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी ऐकलं होतं त्याच्याबद्दल, परंतु त्यांना अधिक त्याच्यामध्ये माहिती नव्हती, अधिक त्याच्यामध्ये त्यांना जे आहे क्लॅरिटी त्या ठिकाणी नव्हती. आणि मग कुणीतरी येत आहे आणि तो व्यक्ती मग त्याला विजन दृष्टांत होऊन तो ती गोष्ट जी आहे तो त्याच्या प्रकटीकरणाच्या द्वारे तो प्रकट करत आहे. हे त्याच्यामध्ये आपल्याला इतर प्रकटीकरणात्मक साहित्य आणि नवीन करारातील प्रकटीकरणाचं पुस्तक जे आहे याच्यामध्ये आपल्याला ते साम्य दिसतं. आणखीन महत्वाचे जे साम्य आहेत, आता ही तर मी अगदी छोट्या याच्यामध्ये मांडलेले आहेत, परंतु ते साम्य म्हणजे काय आहेत, तर एंड टाइम्स आहे, द सेकंड कमिंग ऑफ मसाया आहे, नाही का. आपण म्हणतो की शेवटच्या काळाविषयीचं त्या ठिकाणी भविष्यवाण्या किंवा रहस्य प्रगट करण्यात आलेलं आहे. इतर साहित्यामध्ये देखील अशाच प्रकारे की जगाचा अंतिम समय जो आहे, एंड टाइम्स आहे, शेवटचा काळ काय आहे, तो कसं, हे जग कसं संपणार आहे, त्याविषयी पुष्कळ ठिकाणी त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे कल्चर, वेगवेगळे हे आहेत, सेक्स होते की त्यांना इव्हन कल्ट सुद्धा आहेत, आपण पाहतो की त्यांनी हे प्रिडिक्ट त्या ठिकाणी केलं होतं की हे जग शेवटी कधी संपणार आहे. त्यांच्या विजन्स, त्यांना जे दृष्टांत झाले, एलन जी व्हाईटने आपण पाहतो, नाही का, किंवा यरुशलेम माताचा अनसांग भोग आहे त्यांनी, नाही का, तर त्यांनी तर त्या ठिकाणी डेट आणि ते सुद्धा सांगून की ह्या तारखेला, अमुक अमुक तारखेला हे जग संपुष्टात येणार आहे आणि संपणार आहे. मग कोणीतरी 2000 सालामध्ये बोललं होतं, कोणीतरी त्याच्या अगोदरही पुष्कळ आहेत, 1968, 1972 मध्ये एलन जी व्हाईटनी बोललेलं आहे. त्याच्यानंतर 2012 विषयी पण कोणीतरी, कुठल्या तरी संस्कृती, माया संस्कृती आणि बरंच काही त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही रेव्हलेशन्स जे आहेत ते दिसतात की हे जग संपणार आहे, एंड टाइम्स प्रॉफेसी, एंड टाइम्स रेव्हलेशन्स आपण त्याला म्हणतो. तर ते आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिसतं. परंतु ह्याच्यामध्ये साम्य दिसतंय आपल्याला की जगाचा शेवट होणार आहे,
बायबल देखील त्याच्याबद्दल बोलतं आणि इतर प्रकटीकरणात्मक साहित्य देखील त्याच्याबद्दल बोलतं. परंतु हे साम्य जरी असेल तरी त्याच्यातला फरक काय आहे, तर त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे की नेमका शेवट कसा होणार आहे. हे बायबलमध्ये जे बोललं गेलेलं आहे, सांगितलेलं आहे, उघड स्पष्ट केलेलं आहे, तर ते सत्य आहे हा आपला विश्वास आहे. त्यावरती आपण विश्वास ठेवतो. आता कमिंग ऑफ मसाया, आता ही एक मोठी थीम आहे, लक्षात घ्या बरं का. तर पुष्कळ अशा प्रगटीकरणात्मक पुस्तकांमध्ये म्हणजे जे साहित्य आहे तर त्याच्यामध्ये मसीहा नावाचा कन्सेप्ट आहे हा प्रखरतेने वापरण्यात आलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे किंवा जो मसीहा हा तारणारा म्हणून येणार आहे, तर तो जो येणार आहे त्याचं येणं याच्याविषयी वेगवेगळ्या इव्हन ज्युइश जे आपण लिटरेचर आहे, साहित्य आहे लिटरेचर, त्याच्यामध्ये जास्त प्रखरतेने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मसीहाच्या येण्याविषयी भविष्यवाण्या आहेत. आणि अजूनही आपल्याला ठाऊक आहे की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं प्रथम आगमन आपण म्हणतो झालं, त्यावेळेला यहुदी लोकांनी येशूवरती विश्वास ठेवला नाही. त्याच्या मागं कारण हे होतं की त्या काळामध्ये हे प्रगटीकरणात्मक जे लिटरेचर होतं हे पॉप्युलर होतं आणि त्यांनी ते इतकं एक्झॅजरेट करून सांगितलेलं होतं, इतकं त्या ठिकाणी ते अतिशयोक्ती करून त्याचं वर्णन केलेलं होतं की येशूकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन तो नव्हता आहे, येशू तो मसीहा नाही, असं यहुदी लोक जे आहेत ते त्यावेळेला म्हणत होते आणि अजूनही म्हणतायत. आणि यहुदी बायबल प्रमाणे आणि यहुदी संस्कृती आणि त्यांच्या साहित्याप्रमाणे मसीहा जो आहे तो अजूनही येणार आहे. ज्या वेळेला तो येईल त्यांचा कन्सेप्ट हा आहे की त्यावेळेला या जगाचा शेवट होणार आहे आणि तो दाविदाच्या सिंहासनावर बसून राज्य करणार आहे. तर ही कन्सेप्ट आपल्याला एंड टाइम्स मध्ये आपण शिकणार आहोत. तर ज्या वेळेला आपण सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एस्कॅटॉलॉजी, शेवटच्या काळाविषयीचा त्या ठिकाणी स्टडी आपण करणार आहोत की बायबल शेवटच्या काळाविषयी त्याच्या भविष्यवाण्या, त्यातल्या घटना, गोष्टी काय आहेत, तर त्याविषयी काय सांगतं, त्याबद्दल मी सेपरेट वेगळं सिस्टमॅटिक हे तयार केलेलं आहे. तर त्यामध्ये ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला पाहू. परंतु आपल्याला मुद्दा हा आहे की प्रॉब्लेम आपल्या लोकांचा हाच होतो की त्यांच्यामध्ये पॉप्युलर असलेल्या कथा, त्यांच्यामध्ये पॉप्युलर असलेले जे पण काही टॉपिक्स आहेत, विषय आहेत, ते फॅमिलियर आपल्याशी असल्या कारणामुळं काय होतं की लोकांना असं वाटतं की नाही की हे बायबल मध्ये दिलेलं आहे आणि आता हे बायबल विषयीच आहे. मग बायबल मधलं एखादं नाव त्या ठिकाणी आलं तर त्याच्यावर आपल्याला यशयाचं स्वर्गारोहण आपण म्हणतो नाही का, अब्राहमाचं अजून काय होतं ते अब्राहमानं लिहिलेलं प्रगटीकरण आहे, अब्राहम सर्वांचा पिता, आणि मग तो बायबल मध्ये नाव दिलंय म्हणजे त्यांनी लिहिलेलं जे असणार ते बरोबरच असणार आहे. काहींच्या मत त्या ठिकाणी तशा प्रकारचं असेल, परंतु तसं नाहीये ते. तर इतर साहित्य मी अजूनही प्रखरतेने त्याच्यावरती भर टाकत आहे की आपल्याला इतर प्रकटीकरणात्मक साहित्य आणि बायबल मधलं नवीन करारातील प्रकटीकरण किंवा बायबल मधील प्रकटीकरणामध्ये असणारं प्रकटीकरणाविषयी लिहिलेलं जे काही त्या ठिकाणी पॅसेजेस आहेत, पुस्तकं आहेत, तर त्यावरती आपल्याला जास्त फरक त्याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. परंतु इथं आपण मुळात साम्य पाहत आहोत, एकमेकांमध्ये काय काय साम्य आहे. मसीहाचे आपण आगमन पाहिलं, फायनल जजमेंट आहे. इतर साहित्यामध्ये देखील शेवटचा न्याय होणार आहे. म्हणजे तिथं त्यांच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे इतर साहित्यामध्ये की मसीहा शेवटच्या काळामध्ये येणार आहे, तो आल्यानंतर तो या संपूर्ण जगावरती राज्य करल, तो इस्रायलाचा राजा त्या ठिकाणी असेल आणि तो दाविदाच्या सिंहासनावर बसून जो आहे तो राज्य करणार आहे. आणि ज्यावेळेला तो राज्य करल तो त्यावेळेला तो शेवटचा जो न्याय त्या ठिकाणी करणार आहे. आणि हा जो शेवटचा न्याय आहे आपण पाहतो, हा न्याय कसा असणार आहे, तर जे धार्मिक आहेत तर त्यांना त्यांचं बक्षीस, त्यांचा मुकुट मिळणार आहे, आणि जे पापी आहेत तर त्यांना आपण पाहतो की त्यांना नरकामध्ये टाकण्यात येणार आहे. तर हे आपल्याला कन्सेप्ट जे आहे तो दोन्हीकडे साम्य त्याच्यामध्ये दिसतात. या बऱ्याच वाईटावरती विजय आहे की चांगलं म्हणजे वाईट जे आहे तर ते त्याचं ते नष्ट, ते हारलेलं आहे. म्हणजे इव्हिल शक्ती ज्या आहेत तर दुष्टता आहे, सैतान हरलेला आहे, हे देखील इतर प्रगटीकरणात्मक साहित्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आणि मग पापी जनांना शिक्षा जी आहे तर ती कशा प्रकारे झाली तर त्याच्याविषयी देखील सांगितलेलं आहे. तर हा मुद्दा समजला का सगळ्यांना?
प्रकटीकरणात्मक साहित्य आणि नवीन करारातील प्रकटीकरणाचे जे पुस्तक आहे याच्यामध्ये सिमिलरिटीज काय आहेत, याच्यामध्ये साम्य काय आहे, सारखेपणा काय आहे आपल्याला. आता मी प्रत्येक एकदम डीप लेवलला जाऊन सांगितलेलं नाही, परंतु ओव्हरऑल आपल्याला त्या ठिकाणी त्याचा एक दृष्टिकोन मी दाखवलेला आहे इथं. तर मला असं वाटतं की समजलं असेल तर आपण पुढे जाऊया थोडस त्याच्यामधून. समजतंय? होय. कारण थोडस कदाचित कठीण जाऊ शकतं. तर उदाहरणादाखल मी एक इतर प्रकटीकरणात्मक साहित्यातलं एक पुस्तक या ठिकाणी घेतलेलं आहे. हनोक. हनोकाचं पुस्तक. हनोक आपल्याला माहिती आहे सर्वांना. किती जणांना माहिती आहे हनोक? हनोक कोण होता, कसा होता? हनोकाचं मुळात आपल्या सर्वांना बायबलमध्ये उदाहरण माहिती आहे. बायबलमध्ये त्याचं नाव आहे हनोक. आणि आपल्याला माहिती आहे की हनोक हा होता तो देवाबरोबर 300 वर्ष चालला आणि तो 300 वर्ष त्याच्याबरोबर चालल्यानंतर आपल्याला माहिती आहे की देवानं त्यानंतर त्याला नेलेलं आहे. उत्पत्ती याचा 5वा अध्याय 24व्या वचनात आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्ट रीतीने हनोकाचं नाव आपल्याला जे आहे ते आढळतं. आणि म्हणून हनोक हा आपल्याला प्रचलित आहे आणि म्हणून हनोकाच्या नावानं लिहिलेलं जे पुस्तक आहे तर ते जे प्रकटीकरणात्मक पुस्तक आहे तर ते इतर साहित्यामध्ये मोठं ते का नाही ते आपण पाहणार आहोत. परंतु त्याच्यामध्ये आणि पुस्तकामध्ये किंवा बायबल मधले जे विषय आहेत त्याच्याशी कसं आहे हे त्याच्यामधून मी थोडक्यामध्ये मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला. एक उदाहरणादाखल हे पुस्तक घेतलेलं आहे. लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला एकदम हनोकाच्या पुस्तकाचा डीप लेवलला सगळं स्टडी दिलेला नाही, त्याचं काय कसं कुठं काय ते सर्व दिलेलं नाही. अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं मांडलेलं आहे. तर हनोकाचा उल्लेख बायबलमध्ये मला वाटतं 2 ते 3 ठिकाणी येतो. पहिला उल्लेख त्याचा सर्वात पहिले प्रथम आपल्याला 5व्या अध्यायात 24व्या वचनामध्ये कळतो की हनोक हा जो होता तर आदमाच्या वंशात जन्मलेला 7व्या पिढीतला त्या ठिकाणी होता. त्याचा तो जो आहे तर तो देवाबरोबर चालला, तो धार्मिक होता, तो नीतिमान होता आणि आपल्याला हे माहिती आहे की तो देवाबरोबर ते चालला म्हणून त्यानंतर देवानं त्याला नेलेलं आहे. देवानं त्याला जसं त्याच्या शरीरानिशीच त्या ठिकाणी नेलं, त्याला मरणाचा अनुभव आलेला नाही. आणि म्हणून आपल्याला माहित हे समजतं की हनोक हा इतका पॉप्युलर यहुदी धर्मियांमध्ये का होता, तर त्याच्या मागचं कारण हे होतं की कुठंतरी त्यांच्या मनामध्ये हा विचार होता की कदाचित देव देखील आपल्याला मरणाचा अनुभव देणार नाही आणि हनोकाप्रमाणे आपलं देखील स्वर्गारोहण जे आहे ते होऊ शकेल, जे आहे तर त्यावरती त्यांचे हा कन्सेप्ट त्यांनी त्या काळामध्ये प्रचलित झालेला आहे. आता दुसरं आपल्याला स्पेसिफिक उल्लेख जर हनोकाचा पाहिला तर हनोकाविषयी उल्लेख आपल्याला यहुदाने केलेला उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. यहुदाचं पत्र आपण पाहतो, जे पत्र येतं पहिला अध्याय 14-15 वचनात आपण पाहतो की आदामापासून 7वा पुरुष हनोक ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, आता लक्षात घ्या, हनोकानं दिलेला संदेशच जसं काही यहुदा त्या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे, तो संदेश त्या ठिकाणी आपल्याला सारांश रूपात जो आहे दृष्टिकोनातून हा तो विषयी त्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला बोलता येतो. आपण पाहतो हा कन्सेप्ट काही जुना नाहीये. येशू ख्रिस्तानं देखील ज्या वेळेला भाषण आहे, येशू ज्या वेळेला बोललेला आहे त्यावेळेला त्याने देखील जुन्या करारातल्या वेगवेगळ्या विविध लोकांना कोट केलेला आहे आणि तो बोललेला आहे. पौलाच्या पत्रांमधून आपल्याला त्याचं जेव्हा पेंटेकॉस्टच्या वेळेला बोलला त्यावेळेला देखील त्यानं वेगवेगळ्या संदेश त्यांना कोट करून तो बोललेला आहे. तसंच यहुदा देखील या ठिकाणी बोलत आहे आणि तो सांगत आहे की आदमापासून 7वा पुरुष हनोक ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की पहा, सर्वांचा न्याय निवाडा करण्यास, आता त्याचा जो दृष्टांत आहे म्हणजे विजन आहे हनोकाचं, त्याच्यामधून तो बोलत आहे की ह्या सर्वांचा न्याय निवाडा करण्यास आणि भक्तिहीन भक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर
गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्यांच्या विरुद्ध सांगितल्या, त्यावरून त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला. काय म्हटलं इथं? इथं प्रगटीकरणात्मक आपल्याला वचन आढळतंय. इथं आपल्याला दिसत आहे, काय दिसत आहे की ते कोट केलेलं आहे डायरेक्टली फ्रॉम द हनोक, द बुक ऑफ एनोक आपण म्हणू की ते आपण पाहतो की यहुदा कोट आहे. ते पाहिलेलं आहे की परमेश्वर प्रभू जो आपला आहे तो आपल्या लाखो पवित्र देवदूतांसह जनांसह तो न्याय निवाडा करण्यासाठी न्यायाधीश म्हणून आणि आलेला आहे, आणि भक्तिहीन पापी जनांचा न्याय त्या ठिकाणी तो करण्यासाठी आलेला आहे. हे संदेश तो त्या ठिकाणी सांगत तो, त्याचं रेफरन्स आपल्याला बायबलमध्ये आढळतो. तर आणि हे यामुळे काय आहे की बायबल हे आपल्याला समजतं की हनोक हा काही अज्ञात व्यक्ती नाहीये बायबलमधील. ज्यांना बायबल माहिती आहे, जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, जे यहुदी विश्वासणारे आहेत, किंवा त्याच्या या दोन्ही यहुदी आणि ख्रिस्तीच्या बाजूचे जे देखील वेगवेगळे सेक्ट आणि कल्ट्स आहेत, या सर्वांना हनोक कोण होता आणि त्याचं काय, ते सर्व पॉप्युलरली लोकप्रिय प्रचलित अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचं साहित्य, त्याची शिकवण त्या काळामध्ये लोकांना माहिती होती. आणि म्हणून आपल्याला पुस्तक जे आहे, आता मुळात हनोकाच्या पुस्तकामध्ये 108 पेक्षा जास्त अध्याय आहेत आणि ते कंपायलेशन आहे. जसं बायबल म्हणतो आपण एक पुस्तक नाही बायबल, तर बायबल तसं 66 पुस्तकांचा एक ग्रंथ आहे. तसंच हनोकाचं पुस्तक देखील वेगवेगळ्या काळामधील लोकांनी कोणी लिहिलं, कसं केलं, काय केलं, ते कसं एडिट केलं, त्याच्याबद्दल आपल्याला आता बोलायचं नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला जास्त काय म्हणूया आपण जास्त माहिती नाही, परंतु ते एकत्र केलं गेलेलं आहे. आणि मग ते त्या ठिकाणी जसं काय बायबल आपलं आहे तसं हनोकाचं पुस्तक देखील एक वेगळं त्या ठिकाणी साहित्य, प्रगटीकरणात्मक त्याच्यामध्ये साहित्य आपल्याला आढळतं. तर इथं आपल्याला मुद्दा हा आहे की बायबल ज्यांना प्रचलित आहे, ज्यांचा बायबलवरती विश्वास आहे, अशा लोकांना हनोक हा माहिती आहे. आणि हनोक हा माहिती असल्याने कदाचित काही कल्ट्स म्हणा किंवा काही खोटे रिव्हलेशन्स देणारे, खोटं प्रगटीकरण सांगणारे जे लोक आहेत, म्हणतात ना आम्ही स्वर्गात गेलो, 3ऱ्या स्वर्गातून 7व्या स्वर्गात आम्हाला नेलं आणि असं केलं, आणि आम्ही नरकात पण गेलो आणि आम्ही ते पण पाहिलं, हे पण पाहिलं. तर असे जे दावा करून सांगणारे लोक आहेत, बऱ्याच वेळेला अशा पुस्तकांचा आधार घेतात, विशेष करून हनोकाच्या पुस्तकात त्या ठिकाणी बोलताना आपल्याला आढळतात. परंतु आपण पाहतो की प्रगटीकरणातील इतर साहित्यामध्ये हनोकाच्या पुस्तकाची त्या ठिकाणी नोंदणी होते, परंतु बायबलमध्ये त्याचं साम्य आपल्याला आढळतं. का? कारण बायबलमध्ये तो एक सत्य व्यक्ती होता म्हणून त्या ठिकाणी लोक त्याच्याकडे पाहतात. हे पुस्तक त्यांनी लिहिलं असा दावा कोणीच करू शकत नाही, किंवा कारण ते पुस्तक जे आहे ते अनेक वेगवेगळ्या कालखंडामध्ये एकत्र वेगवेगळे त्या ठिकाणी जे लिखाण होतं ते सर्व एकत्र करून वेगवेगळ्या काळामध्ये ते एकत्र करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं त्याची जी आपण काय म्हणतो प्रमाणितता, कॅनॉनिसिटी ज्याला आपण म्हणत आहोत, पुढे जाऊन आपण पाहणार, तर ती आपल्याला ती प्रूव्ह करता येत नाही. आता हनोकाचं जे पुस्तक आहे, तर मुळात लोक त्याच्यावरती का जास्त विश्वास ठेवतात, कारण पाहतात, कारण हनोकाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक दानिएलाच्या पुस्तकाच्या अगोदरच्या काळामधून आहे. म्हणजे मुळात सेकंड टेम्पल पिरियड जो आपण म्हणतो, तर त्याच्याही अगोदरच्या काळामध्ये मधून पासून याच्या ट्रॅडिशन्स मध्ये त्याच्या काही प्रती, काही छोटे छोटे पार्चमेंट्स म्हणा किंवा छोटे छोटे आपण म्हणूया पुस्तकं म्हणा किंवा पत्र, ते एकत्र करण्यात आलेले आहेत. तर पहिलं हनोक, दुसरं हनोक आणि तिसरं हनोक अशी त्याचे 3 वेगवेगळी पुस्तकं आहेत. परंतु दुसरं आणि तिसरं हनोक आहे हे नंतरच्या काळात, म्हणजे ख्रिस्तपूर्व साधारणपणे 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकामध्ये जास्त प्रचलित झालं, प्रचलित झालं. परंतु मुळात हनोक जो आहे, पहिलं पुस्तक जे आपण पाहतो त्याच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं की हनोक हा नोहच्या अगोदरच्या काळात, असं लोकांचं म्हणणं आहे की नोहाच्या काळामध्ये जो प्रलय आला, जी हानी झालेली आहे पापी लोकांना केला, तर त्याच्या अगोदरच्या काळामध्ये हनोकानं लोकांना संदेश दिलेला आहे. त्या हनोकानं लोकांना जाऊन जे आहे तर हे सांगितलेलं आहे. म्हणून
जे आहे तर त्याचं पुस्तकाकडे लोक जे आहे ते जास्त प्रकारे पाहतात. तर इतर 108 अध्याय आणि 7 वेगवेगळे भाग आहेत. आणि पहिला भाग द वॉचर्स म्हणून ओळखला जातो. दुसरा अपोकॅलिप्टिक, मी आता इथे दिलेलं नाही त्याचं, पण तुम्ही हिस्ट्री चॅनल वरती एन्शियंट एलियनचा प्रोग्राम पूर्वी येत होता, तर त्या कार्यक्रमामध्ये जर पाहिलं तर या अनोख्या पुस्तकाचा जास्त वापर करण्यात आला होता. ख्रिस्तपूर्व 3 आणि 4 शतकापासून आहे. 15व्या शतकापर्यंत इथिओपियन भाषेमध्ये आपण पाहतो की अनोखं पुस्तक कोणाच्या बायबलमध्ये आढळतं, तर यहुदी बायबलमध्ये नाहीये, पूर्वी होतं. यहुदी हिब्रू ज्याला त्या बायबलमध्ये हनोकाच्या पुस्तकाचा समावेश होता, परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी वगळलेलं आहे, ते काढून टाकलेलं आहे, ते वापरत नाही. परंतु तरी देखील मी सांगितलं ना, वेगवेगळे जे होते त्यांनी सुरुवातीला अरेमिक भाषेमध्ये लिहिलं गेलं, त्याचं भाषांतर नंतर आपल्याला पाहायला मिळतं ग्रीक भाषेत झालं, आणि नंतर ते जे आहे तर ते इथोपियन जे आहे, इथोपियन आपण म्हणतो तर जे शंड होता नाही का, फिलिपा नगराला सुरुवात सांगितलं तर इथोपियन तो होता. तर त्या तिथले जे यहुदी लोक आहेत आणि ख्रिश्चन्स जे आहेत त्यांच्या दोन्हींचे बायबल वेगळे, तर त्यांच्या जास्त प्रमाणात पुस्तक आहे, तर ते अजूनही परत आहेत. भाषा भाषा आहे आणि याचे जवळजवळ 90 पेक्षा जास्त हस्तलिखित जे आहेत तर ते सध्याच्या काळामध्ये उपलब्ध आहेत. तर हनोखा विषय मी या ठिकाणी सांगत असताना तर मी त्याच्यावरती थोडस काही महत्वाचे साम्यता जे आहे, बायबल विषयीची साम्यता किंवा प्रगटीकरणाचं पुस्तक आपण म्हणूया, तर त्याविषयीची जी साम्यता आहे तर त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर वॉचर्स म्हणून पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे नेफिलीन वंशस्थ आहेत, मानवपुत्र आपण पाहतो की मानवपुत्रांनी ते खाली उतरले आणि मग त्यांनी मनुष्याच्या कन्यांशी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कृत्य केली. म्हणून त्यांच्यापासून जे जन्मलेले जे जायंट्स आपण म्हणतो, तर हे जायंट्स नेफिलिन जायंट्स जे आहेत, तर हे जे नेफिलिन जायंट्स जे आहेत तर हे याविषयी हनोकाच्या पुस्तकामध्ये जास्त प्रकारे त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. आणि हे जायंट्स जे आहेत, मग तिथं मी हिस्ट्री चॅनल जे आहे त्याच्यावरचं एन्शियंट एलियनचा जो प्रोग्राम आहे ते नेफिलिन वंशाबद्दलचं जे आहे ते त्याबद्दल सांगत आहे. तर मानवपुत्र युद्ध आहे, मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर मानवपुत्रांचं पाप म्हणजे जे देवदूत पतन पावलेले किंवा ते आले त्यांनी ते कृत्य केल्यानंतर जे घडलेलं आहे, त्यानंतर जे जायंट्स काय त्या ठिकाणी असे योद्धे महामानव ज्याला आपण म्हणतो ते तयार झाले, तर त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग त्यांनी ऍस्ट्रॉलॉजी शिकवली, त्यांनी वेगवेगळे शिकवली, युद्धाच्या कला शिकवल्या आणि बरंच काय त्याच्यामध्ये आहे या वॉचर्स म्हणजे हनोकाच्या पुस्तकातल्या पहिल्या भागामध्ये. तर त्यामध्ये एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की बाबा मानवपुत्रांचं पाप वाढलं आणि त्याच्यानंतर देवानं जे आहे तर 4 देवदूत, जसं प्रगटीकरणामध्ये आपण पाहतो देवदूत परमेश्वराने युद्धासाठी पाठवलेले आहेत, तर तिथं आपल्याला पाहायला 4 ते आले आणि मग त्यांनी जे आहे मग ते वेगवेगळ्या प्रकारे युद्ध जे आहे ते केलेलं आहे. परंतु मग त्याच्यात हे पण सांगितलं की देवानं त्याच्यानंतर मग गब्रियल देवदूताला देखील पाठवलं आणि गब्रियालाने देखील त्यांचा जो प्रमुख आहे किंवा त्यांचे जे नेफिलिन वंशज आहेत त्यांच्या बरोबर ते युद्ध केलेलं आहे, असं हनोकाचं पुस्तक आपल्याला सांगतं. तर त्याला काय विजय मिळवता आला नाही गब्रियाला, म्हणून मिखाएल जो आहे तो पाठवला. मग मिखाएलाने त्यांचा जो काय झाला आपण म्हणूया किंवा त्यांचा जो राजा होता नाही का, शेजम काहीतरी नाव आहे त्याचं, तर त्याला पकडलं आणि मग त्याला पकडून त्याला टाकण्यात आलेलं आहे. तर मग हनोकाच्या पुस्तकामध्ये मनुष्याच्या पुत्राचं जे थीम मी म्हटलं ना, मनुष्याच्या पुत्राचं आगमन जे आहे, न्यायाधीश या नात्यानं आणि शेवटच्या काळात काय घडणार याविषयी देखील लिहिलेलं आहे. तर इथं मी काही एक दोन रेफरन्सेस मुद्दामून दिलेत. हनोक याचा 48वा अध्याय आणि 4 आणि 5 वचनामध्ये म्हटलंय की तो जगाचा प्रकाश आहे. कोण? जो मनुष्याचा पुत्र आहे तो जगाचा प्रकाश आहे, तो न्यायाधीश आहे आणि ज्या वेळेला तो येईल
आत्ताच आपण वाचलं की तो सर्व त्याच्या पवित्र जनांबरोबर त्या ठिकाणी येईल, त्याच्या समोर प्रत्येक जण या भूतलावरचा जो आहे तो गुडघा ते टेकतील व त्याची भक्ती करतील. आता हे जे वचन आहे हे तुम्हाला बायबल मधलं त्या ठिकाणी जी प्रॉफेसी सांगितलेली भविष्यवाणी आहे त्याच्याशी कुठेतरी मेळ खाताना आपल्याला दिसतं, नाही का? आपल्याला दिसतं की नाही का बायबलमध्ये दिलंय की प्रत्येक गुडघा त्याच्या समोर काय होईल, तो टेकल, प्रत्येक डोळा त्याला पाहिल आणि ते सर्व त्याला नमन करून ते सर्वजण त्याची भक्ती करतील. ते सांगितलं. तो जगाचा प्रकाश आहे, पवित्र बायबल आपल्याला सांगतं. न्यायाधीश म्हणून येणार आहे ते सांगतं आपल्याला. मसीहा तो आहे म्हणजे सांगतो, त्याचा त्यात मसीहा म्हणून आपल्याला पाहायला मिळतं ते सांगतं. आता एक महत्वाची गोष्ट इथं आणखीन एक आहे की मसीहा हा शब्द म्हणजे दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो बायबलमध्ये वापरण्यात आलेला आहे, परंतु त्याच्याही अगोदरच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला की हा शब्द सर्वात अगोदर हनोकाच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतो आणि तिथं आपल्याला त्याचा रेफरन्सेस आढळतात. हनोकाचं पुस्तक फार मोर अर्लियर म्हणजे अगोदर लिहिण्यात आलेलं आहे दानिएलच्या पुस्तकाच्या, आणि म्हणून पुष्कळ जण क्लेम करतात की मसीहाचा कन्सेप्ट म्हणजे मसीहा येणार आहे नाही का, ही जी गोष्ट आहे तर हा कन्सेप्ट जो आहे तो कुठून आलेला, तर हनोकाच्या पुस्तकातूनच आलेला आहे. कारण ऑलरेडी त्याच्या पुस्तकामध्ये अगोदरच म्हणजे कोणालाही ही कन्सेप्ट किंवा हे कोणालाही माहिती नसताना त्या ठिकाणी ऑलरेडी तिथं होतं. नरकाविषयी देखील आहे. नरक हा यहुदी संस्कृतीमध्ये प्रचलित असणारा शब्द किंवा कन्सेप्ट त्या ठिकाणी नव्हता की कुठंतरी नरक नावाची जागा आहे आणि न्याय झाल्यानंतर, निवाडा झाल्यानंतर देव जो आहे त्याचा त्या ठिकाणी पापी लोकांना टाकील. तर असा कन्सेप्ट यहुदी संस्कृतीमध्ये आरंभीच्या काळात कधीही नव्हता, कधीच त्या ठिकाणी नव्हता. तो नंतरच्या काळामध्ये सेकंड टेम्पल पिरियड ज्याला आपण म्हणतो, तर त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नंतर आपल्याला तो आहे तो कन्सेप्ट प्रचलित झाला, लोकप्रिय झाला आणि नंतर नरकाविषयी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या साहित्यांमध्ये इतरही त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून असे काही कन्सेप्ट आहेत, असे काही टॉपिक्स विषय आहेत, काही टर्मिनॉलॉजीज आहेत की हनोका सारख्या पुस्तकांमध्ये अगोदरच त्या ठिकाणी आल्यात. मग हा प्रश्न उद्भवतो की मग ते बायबलमध्ये कसं काय दिलं बाबा, ऑलरेडी तिथं होतं पण त्यांनी तिथूनच अडॉप्ट केलेलं आहे तसं, परंतु त्याचा अर्थ तसा त्या ठिकाणी होत नाही. तर इथं काय दिलंय की 71वा अध्याय 14व्या वचनामध्ये की हनोकाला त्या ठिकाणी आता मनुष्याचा पुत्र म्हटल्यानंतर बायबलमध्ये मनुष्याचा पुत्र हा शब्द पुष्कळ ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला हे ठाऊक आहे की मनुष्याचा पुत्र ही संज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताला वापरण्यात आलेली आहे आणि स्वतः येशू स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणून घेतो. पुष्कळ रेफरन्सेस आहेत. आय कॅन गिव्ह दॅट रेफरन्सेस टू यू. आणि हे रेफरन्सेस आपल्याला स्वतः येशू सुद्धा स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणून घेतो आणि त्यावेळेला आपल्याला पाहतो की नाही का मनुष्याचा पुत्र त्या ठिकाणी हे करण्यासाठी आला आहे, असं त्याचे रेफरन्सेस आहेत. तर इथं मला सांगायचा मुद्दा, मला ते आठवत नाही आता, परंतु की हनोकाच्या पुस्तकामध्ये देखील मनुष्याचा पुत्र ही संकल्पना अगोदरच वापरण्यात आलेली होती आणि आहे त्याच्यामध्ये. तर आता इथं मेन प्रॉब्लेम काय आहे, फरक कुठं तयार होतो हे मला सांगायचंय. साम्य मी भरपूर काही सांगितली, परंतु आपण आता फरक कसा करायचा. उदाहरणार्थ गब्रियल देवदूत आहे. आपल्याला बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणापर्यंत आपण जर गेलो तर आपल्याला हे समजतं की गब्रियल देवदूत हा देवानी पाठवलेला एक संदेष्टा, मेसेंजर ऑफ गॉड आहे. त्याचं काम काय आहे म्हणजे एंजेलॉलॉजी जे आहे, डॉक्ट्रिन ऑफ एंजल्स आपण शिकतो. म्हणजे देवदूतांविषयीचा जो सिद्धांत आहे आपण तो जेव्हा शिकतो, आपल्याला वेगवेगळे जे देवदूत आहेत ते कोण आहेत, कसे तयार झाले, कुठून आले, त्यांचं काय झालं, कोणत्या देवदूताचं काम काय, करूब कोण, आपण म्हणतो चेरुबीम आहे, आर्क एंजल कोण आहे, त्याच्यानंतर मेसेंजर ऑफ गॉड कोण आहे, आणि हे सर्व जे आहेत आपल्याला त्याच्या त्या एंजेलॉलॉजी मध्ये काय होतं आपण ते शिकतो. आणि ते शिकत असताना आपल्याला हे कळतं की गब्रियल जो आहे हा काही योद्धा नाही. योद्धा आहे का? कुठंच आपल्याला दिलं बायबलमध्ये. उत्पत्ती ते प्रकटीकरण पर्यंत जा, तुम्हाला गब्रियल देवदूत हा फक्त देवाचा संदेशवाहक म्हणूनच आपल्याला कन्सेप्ट त्या ठिकाणी दिसतंय. कुठंच तुम्हाला तो युद्ध करताना तलवार घेऊन जाताना दिसत नाही. बट when we talk about
मिखाईल मायकल तो त्याला आर्कएंजल म्हणतो, तर तो सेनाधीश आहे, सेनापती आहे, त्याच्या हातात तलवार आहे. आपण पाहतो की तो युद्ध करण्यासाठी त्याची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर हा स्पष्ट आपल्याला इथं फरक कळतो. दुसरा फरक कुठे आपल्याला पाहायला मिळतं, जे हनोक 71:14 मी लिहिलं ना, तर त्याच्यामध्ये म्हटलं की हनोक स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणून घेत आहे, की जो वरती जगाचा प्रकाश, जो तो न्यायाधीश जो येणार आहे व त्याच्या समोर ज्या प्रत्येक जण जर जो गुडघा टेकवणार आहे आणि मसीहा म्हणून म्हटलेला जो मनुष्याचा पुत्र आहे तो म्हणजे हनोक आहे, असं 71:14 सांगतं. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तो म्हणजे कोण, हनोक मनुष्याचा पुत्र आहे, जो पवित्र व धार्मिक असा जन्माला आला, असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये या सर्व गोष्टींवरून आपल्याला कळतं की हनोक हा डिफरन्स काय आहे, टीचिंग मध्ये आणि सिद्धांतामध्ये कुठल्या प्रकारचा फरक आहे हे आपण त्याच्यामध्ये समजणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं की खरं कोणता भविष्यवाणी आणि खोटी कोणती भविष्यवाणी, खरं प्रगटीकरण कोणतं आणि खोटं प्रगटीकरण कोणतं, हे जर आपल्याला ओळखायचं आहे तर आपल्याला कसं काय करावं लागेल, त्यासाठी जशी नोट आपण पाहतो नाही का, कोणती नोट खरी आणि कोणती खोटी ही जर आपल्याला ओळखायची तर आपल्याला अगोदर खरी नोट कशी आहे हे अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला खरी नोट आपल्याला ओळखता येईल त्याच वेळेला आपल्याला कळेल की खोटी कोणती आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला जे पवित्र बायबल मध्ये जे दिलेलं पुस्तक आहे याचा अभ्यास, त्याचं अध्ययन, त्याचं वाचन हे नियमित करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. सो मला असं वाटतं इथपर्यंत आपण आलो, तर इथपर्यंत काही आहे का प्रश्न कोणाचे, कुणी आहे का इथपर्यंत? याच्यामध्ये आपण आता नाउ वी आर गोइंग टू मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. बर, जरी असतील तर कृपा करून ते होल्ड ऑन करा, कारण आपल्याला वेळ आपला पुष्कळ त्याच्यामध्ये जाईल आणि आपण शेवटी कदाचित त्या ठिकाणी आपण घेऊ, किंवा ग्रुपवरती देखील तुम्ही ते विचारू शकता. तर मला काय सांगायचं की हे कशामुळे होतं, की हनोकाचं पुस्तक जे आहे त्याचं आणि बायबलचा खूप मोठा जवळचा जरी त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला संबंध आहे, तरी देखील आपल्याला ते बायबलमध्ये का आढळत नाही, किंवा त्याच्यावरती व त्याच्यामध्ये दिलेल्या भविष्यवाण्या व सांगितलेले जे प्रगटीकरण आहेत त्यावरती आपण विश्वास का ठेवत नाही, याचं जर आपल्याला कारण आपल्याला पाहायचं आहे, कारण म्हणजे आपण फक्त आणि फक्त पवित्र बायबलवरती आपण विश्वास ठेवतो. आणि आपला हा विश्वास आहे की बायबलमध्ये जी 66 पुस्तकं देण्यात आलेली आहेत तर यामध्ये जे दिलेलं आहे तेवढंच आमच्यासाठी सत्य आहे आणि ते आम्ही त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो. बायबलच्या व्यतिरिक्त जे काही सिद्धांत असतील, कुठल्या संकल्पना असतील आणि कुठलं शिक्षण असेल तर त्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाही. म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे की बायबल मध्ये 66 पुस्तकच आपण का निवडलेली आहेत, किंवा 66 पुस्तकांवरतीच का विश्वास ठेवतो, इतर काय ठेवत. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे की कॅनॉनिसिटी ज्याला म्हटलेलं आहे, कॅनॉनिसिटी इन द सेन्स व्हॉट, तर एक मोजपट्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की 66 पुस्तकांचं वर्गीकरण करून तेवढीच फक्त घेतलेली, इतर पुस्तकं आपण त्याच्यामध्ये घेतली नाही, त्यासाठी मोजमाप आपण करत आहोत. तर ते करण्यासाठी वापरण्यात आलेलं जे मापदंड त्याला आपण म्हणू, त्याला मापदंड आहे, तर तो म्हणजे कॅनॉनिसिटी आहे. तर ह्या कॅनॉन स्क्रिप्चर मध्ये आपण पाहत असताना, स्क्रिप्चर म्हणजे पवित्र वचन जे आहे त्याच्यामध्ये बोलायचं तुम्हाला प्रेषित नाही पाहिजे साहेब, सॉरी, ते थोडस माझ्याकडून सुरू झालं. बर, अच्छा, ओके. तर कॅनॉन ऑफ द स्क्रिप्चर मध्ये पाहताना सगळ्यात पहिले आपण पाहतो की आपला हा विश्वास आहे की पवित्र बायबल मधले 66 जे पुस्तकं आहेत तेच फक्त ईश्वर प्रेरित आहे. आणि म्हणून म्हणतो पवित्र बायबल हा ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे,
कारण त्यातील 66 पुस्तकं ही देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेली आहेत. बरोबर आहे. आणि हे मानवी प्रेरणेनं किंवा मानवी ज्ञानानं लिहिलेलं नाही बायबल. आपण जे 66 पुस्तकं आपण पाहत आहोत, जे आपल्या बायबलमध्ये आपण पाहतो, जुन्या करारातली 39 आणि आपली 27, नवीन करारातली 27 अशी. तर जे लिहिणारे लेखक मानव होते, त्यांचे लिहिणारे हात जरी मानवी होते, तरी त्या लिखाणाच्या माग त्यांना मिळालेली प्रेरणा जी होती ही पूर्णपणे दैवी प्रेरणा होती, देवाची प्रेरणा होती, असा आपला विश्वास आहे. आपण हा विश्वास ठेवतो की त्यांनी स्वतःच्या मनाचं काहीही लिहिलेलं नाहीये. आणि ज्या वेळेला दैवी प्रेरणा म्हणतो की देवानं त्यांना जे काही सांगितलं त्यांनी अक्षरशः जसंच्या तसं ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारची स्वतःची भर घातलेली नाही किंवा त्यामधून काहीही काढून टाकलेलं नाहीये. लक्षात घ्या, कुठलाही काना, मात्रा, उकार, आकार, वेलांटी, एखादा शब्द सुद्धा त्यांनी त्यामधून बदललेला नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की जरी मानव या नात्यानं देवानं त्यांचा उपयोग केला, परंतु ते लिहिणारे हात जरी मानवी असले तरी देवाच्या प्रेरणेनं त्याच्या इन्स्पिरेशननी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये प्रेरणा हा शब्द जेव्हा आपण म्हणतो इन्स्पिरेशन, तर त्याला जो मूळ शब्द आहे तर तो त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो की गॉड ब्रीथ, म्हणजे देव त्या ठिकाणी त्याचा जसं काही प्रकारचा श्वास फुंकलेला आहे, तसा आत्मा त्याने दिलेला आहे आणि मग नंतर त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपला हा विश्वास आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवायचं की 66 पुस्तकांवरच आमचा विश्वास आहे. का? कारण ते दैवी प्रेरणेने लिहिलेलं आहे. त्यामागची जी प्रेरणा होती ती पूर्णपणे देवाची होती. एक फ्रेज आपल्याला नेहमी त्या ठिकाणी बायबल मधून आढळते. संदेश जर आपण पाहिले जुन्या करारात, थस सेज द लॉर्ड, इंग्लिश मध्ये तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला संदेशचा जेव्हा एखादा संदेश सांगतो त्यावेळेला त्यांनी ही फ्रेज वापरलेली आहे, थस सेज द लॉर्ड. म्हणजे काय की सेना आपला परमेश्वर असे म्हणतो, मी नाही म्हणत. कोण म्हणतंय? परमेश्वर असे म्हणत आहे. थस सेज द लॉर्ड. वारंवार जिथं जिथं आपल्याला संदेश, त्यांनी देवाचा संदेश त्या ठिकाणी विदित केलेला आहे, पुष्कळ ठिकाणी आपल्याला शेकडो रेफरन्सेस असे आढळतील की तिथं ही फ्रेज वापरलेला आहे की थस सेज द लॉर्ड. आणि ही टर्मिनॉलॉजी किंवा ही फ्रेज जेव्हा आपण पाहतो तर तिथं आपल्याला दिसतं की तिथं संदेशता जसाचा तसा देवाचा संदेश जो आहे तो आपल्याला सांगत आहे किंवा तो लिहून काढत आहे. तो स्वतःच्या मनानं किंवा त्याच्या विचारानं त्याच्यामध्ये काहीही भर घालीत नाही अथवा त्याच्यातून काढत नाही. आणि म्हणून ईश्वरी ज्याला आपण म्हणतो इन्स्पिरेशन ऑफ द बायबल ज्याला आपण म्हणतो, तर ते इथं हे आहे. आपला हा विश्वास आहे की बायबल मधील फक्त 66 पुस्तकच ही ईश्वर प्रेरित आहेत. लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त जे पण अपोकॅलिप्टिकल लिटरेचर असो, क्रिपल लिटरेचर असो किंवा इतरही कुठलं वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्य आहेत, आता त्या काळामध्ये टोपण नावानं पुष्कळ लोक त्या ठिकाणी पत्र लिहायचे. म्हणजे काय की समजा उदाहरण घेतलं नवीन कराराच्या काळामध्ये तर मंडळांना पत्र पाठवली जायचे. म्हणजे आपण पाहतो पौलानं वेगवेगळी पत्र लिहिली, तर पौलाच्या नावानं वेगवेगळ्या मंडळांना इतर लोकांनी देखील पत्र लिहिली. आता पौलाला विरोध करणारे पुष्कळ लोक होते, यहुदी होते आपण पाहतो, त्याच्यामध्ये ग्रीक पण काही लोक होते की जे पौलाला विरोध होतो. रोमन साम्राज्य होतच होतं ते विरोधामध्ये. आणि ते ज्या वेळेला काही यहुदीय मतानुसारी जे ख्रिस्ती लोक होते यांनी आपण पाहतो की पौलाला पुष्कळ ठिकाणी विरोध झालेला आहे. यहुदी लोकांनी त्याच्यावरती प्रेशराईज केलेलं आहे. अशा काळामध्ये ह्या लोकांनी सुद्धा मंडळांना टोपण नावानं पत्र लिहिलेली आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला पत्रांचं संकलन करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतो, ज्या वेळेला ते वर्गीकरण आपण पाहतो केलं गेलेलं आहे, तर कोणतं पत्र खरंच पौलानं लिहिलेलं आहे, कोणतं नाही, तर याचं वर्गीकरण करताना ते आपल्याला कळतं की इतकं सारं हस्तलिखित, इतके सारे त्या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी पत्र जे आहेत ती होती. परंतु या सर्वातून आपण फक्त काय करत आहोत, फक्त 66 पुस्तक आहेत.
आपल्या बायबलमध्ये जी पावलाची पत्र आहेत ती तेवढीच पत्र आपण घेतली आहेत. सर्व पत्र का नाही घेतली? कारण ती वाचताना त्याची भाषाशैली आणि आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे जे ठरवण्यात आलं आहे हा मापदंड, त्याचा मोजमाप जे आहे ते कसं ठरवलं की ही पत्र आपण घेतली पाहिजे. आता करिंदकराचे पत्र 3 पत्र होते. करिंदकराचे पहिलं पत्र, दुसरं पत्र, तिसरं पत्र. तिसरं पत्र मला गहाळ झालेलं आहे, ते नाहीच आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. इव्हन आपल्याला हे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्तानं देखील स्वतः त्याच्या टीचिंग मध्ये ज्या वेळेला त्याने ऍड्रेस केलं लोकांना, त्यावेळेला तो बायबलच्या ऑथेंटिकेशन विषयी त्याची प्रमाणितता, अधिकृतता त्यांनी दर्शवलेली आहे. तो स्वतः त्याच्याविषयी साक्ष देतो प्रभू येशू ख्रिस्त. मग वेगवेगळी रेफरन्सेस मी दिलेली तुम्ही पहा ते. तर उदाहरण द्यायचं म्हटलं तर 7:17 तो म्हणतो की मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी आलो नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी आलेला आहे. तर तो ऑथेंटिकेशन त्याचं त्या ठिकाणी करत आहे. इव्हन आपण त्याच्या परीक्षेच्या काळामध्ये अरण्यात येशूची सैतानाकडून परीक्षा झाली, त्यावेळेला जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं उत्तरं त्याला दिली, त्यावेळेला त्या ठिकाणी त्यानं पवित्र बायबलचा आणि बायबल मधील वचनांचा आधार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानं पवित्र बायबलमध्ये त्या बायबलला इतका सन्मान आणि त्याचा काय म्हणतात त्याला सन्मान दिला की तो म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगणार आहे. आणि म्हणून आपण हे विश्वास ठेवतो की बायबल, पवित्र बायबल त्यातली 66 पुस्तके जी आहेत ही ईश्वर प्रेरित आहेत आणि त्यावर आपला विश्वास आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर मला कोणी कुठले पुस्तक आणून दिले आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रकटीकरण आहे, त्याच्यामध्ये येशू विषयी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये शेवटच्या काळाविषयी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये युद्ध कसं होणार आहे, देवाचं राज्य कसं स्थापन होणार आहे, त्याच्यामध्ये स्वर्ग आणि नरकाचं वर्णन केलेलं आहे, विश्वास ठेवायचा नाही त्याच्यावरती. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. का? कारण आपला विश्वास फक्त बायबल आणि बायबल मधील त्या ठिकाणी शिकवणीवरती आहे. आणि पौलानं देखील त्याच्या रेफरन्सेस आहे तिथं पौलानं देखील त्यावरती भर घातलेला आहे. पेत्रानं देखील त्याच्यावरती विशेषतेने बोललेलं आहे. सो त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ह्या लोकांनी ही पुस्तकं जी आहे तर त्यांना त्यांची अधिकृतता दर्शवलेली आहे. येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राबद्दल बोललं म्हणजे मोशेचे नियमशास्त्र आणि संदेष्टांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत तर त्याच्याविषयी तो बोलत आहे आणि तो त्याची अधिकृतता त्या ठिकाणी तो पटवून देत आहे. ऑथेंटिकेशन ऑथेंटिक आहे त्यावर आपला विश्वास असायला पाहिजे, हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यातून आपल्याला सांगत आहे. त्याच्यातून पौलानं आणि बाकीच्यांनी जे लिहिलेली पत्र आहे त्याच्यावरून ते आपल्याला दिसतंय. दुसरी गोष्ट याच्यातलं आहे तर ती मला ही मानायची आहे की आपण जे बायबल 66 पुस्तक आपण पाहतो तर त्याची ते आपला हा विश्वास आहे की ते अचूक आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही. लक्षात घ्या, 66 पुस्तक जे पवित्र बायबल प्रोटेस्टंट आपण पंथीयांचं जे 66 पुस्तकांचं बायबल आपण पाहतो, जुन्या करारातील 39 पुस्तकं, करारातील 27 पुस्तकं मिळून जी 66 पुस्तकं झालेली आहे, आपला हा विश्वास आहे की ही फक्त 66 पुस्तकांचं जे बायबल आहे तेवढंच फक्त ईश्वर प्रेरित आहे. इतर पुस्तकं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण ईश्वर प्रेरित मानत नाही. का मानत नाही? कारण ही जी 66 पुस्तकं आहेत आपला हा विश्वास आहे की ती अचूक आहेत, कारण ते देवापासून आपल्याला मिळालेली आहे. पवित्र बायबल हे त्रुटीपासून मुक्त आहे, देव हा परिपूर्ण आहे, त्याच्या ठाई कोणतेही त्रुटी नाही अथवा पूर्णता नाही आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी सांगितलं की इतर पुस्तकांमध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आहेत, लेखनाविषयी, लेखन काळाविषयी, भाषाशैली असेल आणि मग पुष्कळ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ते आपण इथं आता डिस्कस करणार नाहीत, परंतु सांगायचं हे आहे की जे 66 पुस्तक आपण पाहत आहोत तर त्याच्यामध्ये आपला हा विश्वास आहे की कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही. कधी कधी दोन वचनं वेगवेगळी आपल्याला कॉन्ट्राडिक्ट विरोधाभासातील आपल्याला वाटत असेल, परंतु ते दिसताना तशी कदाचित आपल्याला विरोधाभासात दिसत असतील, परंतु प्रत्यक्षात त्याचं जर आपण इंटरप्रिटेशन केलं, अर्थ विवरण केलं तर आपल्याला समजतं की बायबल संपूर्ण जे बायबल आहे ते त्याच्यामध्ये एकसूत्रता आहे. तर इथं म्हटलंय की देव हा परिपूर्ण आहे व त्याच्या ठाई कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा त्याच्यामध्ये चूक नाही, देवामध्ये इम्परफेक्शन नाही किंवा अपूर्णता त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे
त्यानं दिलेलं जे पवित्र बायबल आहे ते सुद्धा परिपूर्ण असायला पाहिजे किंवा असणं आवश्यक आहे. अचूक आणि त्रुटीविरत असणं आवश्यक आहे. ही आपण एक प्रिन्सिपल त्या ठिकाणी लक्षात घेणार. अचूकता हे त्यातील सर्व गोष्टी त्या सत्य आहेत, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये कोणतीही प्रकारची त्रुटी आपल्याला आढळत नाही, याला अचूकता आपण म्हणतो, नाही का. आपण म्हणतो आज बायबलला आता सध्या पाहतो त्याच्या 5800 पेक्षा जास्त मॅन्युस्क्रिप्ट ज्या आहेत, म्हणजे हाताने लिहिलेल्या ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत, त्यांना हस्तलिखित आपण म्हणतो. आणि किंवा काही खंडित ग्रीक हस्तलिखिते देखील आहेत. आणि 10,000 पेक्षा जास्त लॅटिन भाषेमधील वेगवेगळ्या प्रकारचे हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट आहेत. 9,300 पेक्षा जास्त सिरियाक लँग्वेज मध्ये, स्लाविक लँग्वेज, गॉथिक लँग्वेज, इथोपियन लँग्वेज, कॉप्टिक लँग्वेज, आर्मेनियन लँग्वेज, ग्रीक आहे, हिब्रू आहे, त्याच्यानंतर मग अरेमिक आहे. तर अशा भाषांमध्ये त्या ठिकाणी पुरातन भाषांमध्ये आपल्याला वेगवेगळी हस्तलिखिते त्या ठिकाणी सापडतात. आणि विशेष ही गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की या सर्व 66 पुस्तकांमध्ये अगदी उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये एक सूत्रता आहे, एक थीम आहे, एका विचारानं ते लिहिलेले आहेत, लक्षात घ्या. आणि नवीन करार एवढी जगातील प्राचीन कोणत्याही ग्रंथात नाही, लक्षात घ्या. कोणताही ग्रंथ ख्रिस्ती धर्मातील असू द्या किंवा आपण म्हणूया की दुसऱ्या कुठल्याही त्या ठिकाणी धर्मातील इतर जे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, कोणताही ग्रंथ इतका ऍक्युरेट कधीही सापडलेला नाही. बायबल जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत 40 लेखकांनी ते लिहिलेलं आहे. आणि एका काळात नाही लिहिलेलं. तर आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिस्तपूर्व 1500 नाही का, ख्रिस्तपूर्व 1500 मोशेने सुरुवात केली त्याला लिहायला, तेव्हापासून शेवटचं पुस्तक प्रगटीकरणाचं योहानानं जे आहे तर साधारणपणे 95 ते 96च्या काळामध्ये अंदाजे आपण म्हणूया, म्हणजे पहिल्या शतकापर्यंत. तर हा सर्व 1600 वर्षांचा कालखंड आहे. आणि या 1600 वर्षाच्या कालखंडात जे लेखक 40 होते ते काय स्कॉलर नव्हते, ते लेखक जे होते ते काय वेगवेगळ्या त्या ठिकाणी लिहिणारे साहित्यिक त्याच्यामध्ये नव्हते. काय त्याच्यामध्ये वेगवेगळे, त्याच्यात मेंढपाळ होते, राजे होते, संदेष्टे होते, त्यांच्यामध्ये आपण पाहतो वैद्य होते, लोकांसारखे मासे धरणारे होते, सर्वसामान्य व्यवसाय करणारे त्या ठिकाणी होते. आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या आपण म्हणतो वेगवेगळ्या याच्यातून येणारे जे लोक आहेत, असे 40 लेखक वेगवेगळ्या संस्कृतीतील, वेगवेगळ्या कालखंडातील ते लिहितात. आणि त्यांनी लिहिलेली ही जी 66 पुस्तकं आपण पाहतो, तरी देखील याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे विरोधाभास आढळत नाही. तर 99.5% अॅक्युरसी आपल्याला सापडते, असं कुठेही नाही. आर्किओलॉजिकली जर तुम्ही विचार केला, पुरातन विभाग जो आपण उत्खननात सापडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून जर अॅक्युरसी काढायची गेली तर ती तितकी त्या ठिकाणी जाते. लेखन शैली आहे, भाषा शैली लिहिण्याचा आहे, पुष्कळ गोष्टी आहेत. तर त्याच्यावरून आपल्याला, तर मला याच्यावरती जास्त आणखी वेळ घालवायचा नाही, परंतु बायबल हे अचूक आहे हा विश्वास ठेवायचा आपण पाहिजे. पहिली गोष्ट, बायबल ईश्वर प्रेरित आहे. दुसरी गोष्ट, आपण हा विश्वास ठेवतो की बायबल हे अचूक आहे, त्याच्यावरती आपला विश्वास आहे. तिसरी गोष्ट जी आहे याच्यातून आपण त्याच्याकडे आपण जाऊया पटकन. तर पवित्र बायबलची जी कॅनॉनिसिटी आहे विविधता, तर आपण का बरं म्हणतो की बायबल हे 66 पुस्तकच ईश्वर प्रेरित आहेत आणि इतर पुस्तकं का नाहीत, किंवा बायबल मधील 66 पुस्तकच अचूक आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची चुका किंवा हे आपल्याला आढळत नाही. तर हे का म्हणतो आपण? कारण जी आपण मी मापदंड सांगितलेला आहे की बायबल मधील ही 66 पुस्तकं अगदी काळजीपूर्वक अभ्यासू लोकांनी व्यवस्थित रीतीने त्याचा एक प्रकारचं त्या ठिकाणी मापदंड, मेजरिंग रॉड असा ठरवला की कोणतं पुस्तक जे आहे याचा आपल्या बायबलमध्ये असायला पाहिजे आणि कोणतं पुस्तक नाही.
आणि म्हणून आपण पाहतो की हनोकाचं पुस्तकाचं बायबल मधील सर्व संकल्पनेशी साम्य असून देखील आपल्याला ते बायबलमध्ये आढळत नाही. इव्हन हिब्रू बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पुढची काही अगोदरच्या आरंभीच्या काळामध्ये ते होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये यहुदी लोकांनी हनोकाचं पुस्तक जे आहे त्यांच्या हिब्रू बायबल मधून वगळलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का? कारण कॅनॉनिसिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कॅनॉन ऑफ द बायबल, आपण कॅनॉन ऑफ द स्क्रिप्चर म्हणजे काय की बायबल मधील हे 66 पुस्तक का आहेत हा मोजण्याचा जो मापदंड आहे, मेजरिंग रॉड आपण म्हणूया, एक प्रकारची मोजपट्टी ती आहे, तर ती जी आहे तर ती ठरवण्यात आलेली आहे. पवित्र बायबल मध्ये कोणती पुस्तके ही ईश्वर प्रेरित आहे हे मोजण्याचे प्रमाण म्हणजे आता हे वाचले आपण सांगितलं. प्रोटेस्टंट ख्रिस्ती मंडळीने जुन्या कराराची 39 व 27 पुस्तकं, नवीन कराराची 66 पुस्तकं ही ईश्वर प्रेरित आहे असे स्वीकारलेले आहे. रोमन कॅथलिक चर्च मध्ये काय आपण पाहतो की त्यांच्याकडे 73 पुस्तकं आहे. हा फरक यामुळे आहे कारण प्रोटेस्टंट मापदंड जो आहे, मोजपट्टी जी आहे किंवा मेजरिंग रॉड कॅनन जो आहे तो वेगळा आहे. आणि रोमन कॅथोलिक जे चर्च आहे तर त्यांची मोजण्याची पद्धत आणि त्यांचे नियम अटी ते तपासण्याची जी आपण पद्धत म्हणतो तर ती वेगळी आहे. म्हणून त्यांच्याकडं जास्त पुस्तकं आहेत, 73 पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. म्हणजे आपण सॉरी, माझं कनेक्शन जे आहे कृपा हे झालं माझं, तर इथपर्यंत आपण आलो होतो. फास्ट होतंय का सगळं? आपण नाही, खूप काही फास्ट चाललोय का? हा, काही प्रॉब्लेम नाही पास्टर. ठीक आहे ना? कारण हो, ठीक. काही जणांना असं वाटतं हे काय घेतलंय प्रगटीकरणाचं पुस्तक शिकवायचं आम्हाला, हे का सांगतायत नाही का? कदाचित असं तुम्हाला वाटत असेल, पण मला सांगू द्या हे आपल्याला समजणं का गरजेचं आहे. उद्या जर कोणी तुम्हाला बुक ऑफ मॉर्मन आणून दिलं किंवा उद्या जर कोणी तुम्हाला हनोकाचं पुस्तक आणून दिलं किंवा पेत्राचं प्रगटीकरण आणून दिलं आणि त्याच्यातून काही गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या, माहिती पाहिजे की पेत्राचं प्रगटीकरण नावाचं पुस्तक बायबलमध्ये नाहीये. हा, जरी पेत्राने लिहिलं, पेत्र नाव माहिती आपल्याला आणि त्यामध्ये दिलेल्या घटना ज्या आहेत त्या बायबलशी साम्य मिळता जुळत्या आहेत, मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे कसं ठरवतो आपण? तर ते कॅनॉन ऑफ द स्क्रिप्चर आहे. हे आपण इथं पाहत आहोत की आपण का फक्त 66 पुस्तकं जी आहेत तर ती निवडलेली आहेत आणि आपण त्यावरती प्रोटेस्टंट ख्रिस्ती मंडळ्या ज्या आहेत तर त्याच्यावरती आपण जे आहे प्रियांनो विश्वास ठेवून आपण चाललेलो आहोत. तर ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जुन्या कराराविषयी मी बोलत होतो की दैवी लेखकत्व त्याचं आहे का, म्हणजे जो लेख आता ते पाहिलं पाहिजे, म्हणजे त्याची भाषा शैली आणि ते लिहिताना त्याच्यामध्ये मानवी बुद्धीचे विचार आणि संकल्पना तर दिसत नाहीत ना आपल्याला. हा विचार केला गेलेला आहे. म्हणजे काय की त्यामध्ये हे पाहिलं की जो लिखाण त्याच्यातलं जे मजकूर आहे हा विश्वास पटला पाहिजे, त्याची विहितता ही पटली पाहिजे की बाबा हे देवापासून आलेलं आहे, हे देवापासून आहे, ही ईश्वर प्रेरित आहे, हे समजलं पाहिजे. त्यानंतर तो लेखक जो आहे त्याचं चारित्र्य, त्याची काय म्हणतो आपण त्याला, त्याची मान्यता, म्हणजे तो लेखक त्या काळात प्रचलित होता का, त्याच्या शिकवणीला, त्याने सांगितलेल्या संदेशाला मान्यता होती का देवापासून आला म्हणून, का त्याच्या त्याची एखादी त्या काळातली भविष्यवाणी खोटी ठरलेली आहे नाही का, आणि मग तरी पण लोक त्याला अजूनही फॉलो करत होते आणि मग त्यांनी सांगितलंय का, असं तर नाहीये ना. आणि म्हणून ते लक्षात घेऊन जे भविष्यवक्ते आहेत, संदेष्टे आहेत, त्यांचं देखील त्या ठिकाणी लक्ष देऊन कृपादान आहेत तर त्यावरती जे आहे लक्ष दिलं झालेलं आहे. त्यानंतर
ही गोष्ट प्रखरतेने आपल्याला माहिती असायला पाहिजे की सर्व यहुदी लोकांना अगदी सुरुवातीपासून त्यांचा आणि मानव कसा जन्माला आला, मानवाचा निर्मिती देवाने कशी केली, देव कोण आहे आणि त्यानं इस्रायल लोकांची निवड कशा प्रकारे केली अब्राहमाच्या पासून, आणि हे सर्व, आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणी मग इजिप्तमध्ये मिस्र देशातून कसं त्यांनी तांबडा समुद्र दुभांगून बाहेर आणलं आणि काय काय केलेलं, या सर्व गोष्टींचा इतिहास माहिती होता आणि अजूनही आहे. त्यांना तो पाठ करायला लावला होता आणि त्यांना ते आज्ञा होती की नियमित रीतीनं त्यांचं जे शिक्षण आहे त्यांनी त्या ठिकाणी द्यावं, आणि याची जबाबदारी म्हणजे कोणावरती होती, तर त्या काळामध्ये जे सिनॉगॉग्स होते, सभास्थानं होते, म्हणजे जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा नाझरेत येथील सभास्थानामध्ये जाऊन त्यानं यशाची कुंडाळी घेऊन जशी वाचली, तर तिथं जे मंदिर होतं, सभास्थान होतं नाझरेत मध्ये. आता यरुशलेमचं मंदिर यरुशलेम मध्ये, नाझरेत खाली आहे, तर तिथं वेगवेगळ्या ठिकाणी अशी सभास्थानं होती. तर त्या सभास्थानामध्ये असलेले जे याजक होते, रबाय होते, आणि विशेष करून ज्या सेक्ट्स होत्या, आपण म्हणतो शास्त्रीय आहेत, परुशी जे आहेत, असे जे होते, तर यांची ही जबाबदारी होती की त्यांनी हे नियमित रीतीने त्या ठिकाणी शिकवावं म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे शब्दाद्वारे काय केलं जायचं, टीचिंग होतं. ऍक्च्युली त्या काळामध्ये अशा शाळा वगैरे काही नव्हत्या. त्या काळामध्ये आपण जसं आता पाहतो वेगवेगळे प्रोफेशनल इंग्लिश मिडियम स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, नामकं तमकं काही नव्हतं. त्या काळामध्ये काय होतं, तर त्या काळामध्ये मंदिरं जे आहेत, सभास्थानं जे आहेत, त्यातले जे रबाईज होते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्यांच्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये जे लोक आहेत त्यांना भाषेचं ज्ञान करून द्यावं. मग ते हिब्रू असेल, अरेबिक असेल, आपल्याला आपण सांगतो ग्रीक असेल, याचं सर्व ज्ञान करून द्यावं. जनरल नॉलेज आहे, आणि मग पवित्र बायबलचं जे आहे इतिहास आहे, भूगोल आहे, वेगवेगळी त्या ठिकाणी अंकगणित आहे, ते त्या ठिकाणी शिकवली जायची. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेला अलेक्झांड्रियाच्या लायब्ररीचा जो लायब्ररियन होता, त्यानं जेव्हा त्याला हे वाटलं की ग्रीक भाषेमध्ये संपूर्ण बायबल आपल्याकडे असायला पाहिजे, आणि त्या राजानं जेव्हा यरुशलेमला त्या ठिकाणी मंदिरामध्ये लोकांना पत्र पाठवलं आणि स्वतः अलेक्झांड्रियाचा लायब्ररियन गेला, त्यावेळेला तिथून त्यांनी 70 विद्वान पाठवले, स्कॉलर्स होते असे, की त्यांनी फक्त अवघ्या 70 दिवसात बायबलचं भाषांतर हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेमध्ये केलं. किती त्या ठिकाणी किती मोठे भाषेचे स्कॉलर ते असतील, म्हणजे काय की त्यांना हिब्रू भाषा ही माहिती होती आणि त्यांना त्या ठिकाणी ग्रीक भाषा देखील चांगली त्या ठिकाणी थॉरोली सर्व प्रकारे माहिती होती. सो मला सांगायचं इथं उद्देश हा आहे की त्या काळामध्ये लोकांना त्या काळातला इतिहास जो आहे, घटना आहे, त्या अगदी माहिती होते, तथ्य जे आहेत ते माहिती होते, आणि त्या तथ्यांचा अभ्यास करून जर आपण पाहिलं तर त्या तथ्यांची अचूकता जी आहे यावरून ते पुस्तक खरोखर प्रमाणित आहे, ते पुस्तक ऑथेंटिक आहे, आणि ते पुस्तक ईश्वर प्रेरित आहे का नाही हे जुन्या करारामध्ये त्या ठिकाणी ठरवलं गेलेलं आहे. आणि मग आपण पाहतो ना की 39 जे जुन्या करारातली पुस्तकं आहेत ना, याच्या व्यतिरिक्त देखील पुष्कळशी अशी पुस्तकं आहेत. उदाहरण म्हणून मी आता 3 पुस्तकं सांगितली, हनोकाचं पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक, आणि याच्या व्यतिरिक्तही पुष्कळशी अशी पुस्तकं होती जे आपण पाहतो की कॅनॉनिकल जी बुक्स आहेत, अपोक्रिफिकल आपण म्हणतो, सिडोपोग्राफिकल बुक्स आहेत, तर ही पुस्तकं जी आहेत तर ती त्यांनी घेतलेली नाही, तर त्यांनी फक्त 39 बुक्स, 39 पुस्तकच त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. आता नवीन कराराकडे जाताना आपण शेवटचा मुद्दा जो आहे त्याकडे आपण आहोत. तर पवित्र बायबल मधील नवीन करारामध्ये 27 पुस्तकं निवडण्यात आली, लक्षात घ्या. आणि या 27 पुस्तकांचे 5800 पेक्षा जास्त प्रती आहेत फक्त ह्याच पुस्तकांचे, बरं का. म्हणजे जे बायबल मधले आपले 27 नवीन कराराचे पुस्तक, याच्या व्यतिरिक्त जे वेगवेगळी पुस्तकं आहेत त्यांचे वेगवेगळे मॅन्युस्क्रिप्ट सापडलेले आहेत. इव्हन उदाहरण द्यायचं म्हटलं तर हनोकाचं पुस्तक आहे, त्याच्या मॅन्युस्क्रिप्ट 1947 साली आपण म्हणतो ज्या कुमरान केव्ज होत्या, मृत समुद्र आहे नाही का, डेड सी, तर त्या डेड सी स्क्रोल्स त्याला म्हटलेलं आहे. तर त्या वेगवेगळ्या केव्जला काय म्हणतो आपल्या, गुहा, तर त्या गुहेमध्ये जे आहेत तर त्या जतन करून ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात की त्या सापडल्या. त्याच्यामध्ये आपल्याला बायबल बरोबर ती हनोकाचं पुस्तक देखील ठेवलेलं आढळतं.
बायबल बरोबर ती इतरही वेगवेगळी पुस्तकं आणि जसं एखादी लायब्ररी असते, आपण लायब्ररीमध्ये जर गेला तुम्ही बायबल कॉलेजच्या, तर त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला सर्व पुस्तकं मिळतील. म्हणजे बायबल विषयी मिळतील, सर्व धर्माची मिळतील, इतर धर्माची, हिंदू धर्माची, मुस्लिम धर्माची आणि वेगवेगळ्या लिहिलेली पुस्तकं. तसंच या कुमरान केव्ज मध्ये देखील आपल्याला ही पुस्तकं जी आहेत ती सापडलेली मिळतात. बर, तर 4 गोष्टींच्या द्वारे नवीन कराराची कॅनॉनिसिटी जी आहे तर ती आहे. पहिली गोष्ट अपॉस्टोलिसिटी, म्हणजे प्रेषितीय त्याचं त्या ठिकाणी आहे का, म्हणजे जो लेखक आहे तो स्वतः प्रेषित आहे का किंवा प्रेषितांच्या जवळचा आहे का, हे तो असणं आवश्यक आहे. तरच त्याचं पुस्तक जे आहे ते बायबलमध्ये घेता येईल. कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात जे राहिलेले आहेत, स्वतः 12 प्रेषित आपण म्हणतो, त्यांनी जर लिहिलेलं आहे ते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, किंवा या प्रेषितांच्या अगदी जवळचा कोण आहे का, जसं मार्क आहे. मार्क 12 प्रेषितांपैकी नव्हता. लूक आहे 12 प्रेषितांपैकी नव्हता, परंतु त्यांचं आहे की ते प्रेषितांच्या जवळचे होते. आणि म्हणून आपल्याला हे पाहायला मिळतं की प्रेषित किंवा प्रेषितांच्या जवळचं जर कोणी आहे तर ते असणं आवश्यक आहे. आणि हा पहिला पात्रता त्याची आहे की त्याला म्हणजे यावरून लगेच त्याची पात्रता त्याच्या पुस्तकाची ठरत नाही की बाबा आता हा लुकानं लिहिलेलं आहे म्हणून लगेच झाला हा तो आहे ना. फक्त ते नाव आणि ते त्याची आपण काय म्हणू, त्याचं क्रॉस चेकिंग केलं जातं, तपासणी त्याची केली जाते की हो नाही का, खरंच हा तोच लूक आहे का, हा तोच मार्क होता का जेव्हा मार्क म्हटलेला, का दुसरा कोणीतरी टोपण खोट्या नावानं सुडोपोग्राफिकल बुक्स म्हणून लिहिलेलं आहे, याची पडताळणी त्या ठिकाणी होऊन ते लिहिले जातं. दुसरी गोष्ट ऍक्सेप्टन्स म्हटलंय, अपॉस्टोलिसिटी ऍक्सेप्टन्स म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये स्वीकृती म्हणजे काय, मान्यता. म्हणजेच ते पत्र अथवा ते पुस्तक त्या काळामध्ये ज्या मंडळ्या, प्रमुख मंडळ्या होत्या, त्या मंडळांनी मान्य केलेलं आहे का नाही. आता आपण पाहतो आरंभीच्या मंडळींमध्ये त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या मंडळ्या ज्या होत्या तर त्या जास्त प्रमाणामध्ये प्रभावी होत्या. तर यरुशलेम मधली मंडळी होती, अंतुकियाची मंडळी होती, ती जास्त प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. इफिसिटिक मंडळी आहे. तर हे जे आहेत, तर ह्या मंडळ्या ज्या आहेत तर सर्व मंडळांनी मिळून यांच्यामध्ये काय होतं, एक सूत्रता होती. आणि म्हणून तर आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेला यरुशलेम मध्ये पहिली धर्मसभा भरली, पहिली चर्च काउन्सिल भरली, त्याचं रिपोर्टिंग जे आहे ते अंत्योक्याच्या मंडळीला करण्यात आलेलं आहे. पत्र पाठवून करवण्यात आलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला सुनता करण्यासाठी तुम्हाला जास्त हे तुमच्यावर भर घालत नाही, किंवा तुम्ही ते नैवेद्य मूर्तींना दाखवलेले त्याच्यावरती बरंचसं काहीतरी दिलेलं आहे. आणि हे सांगण्यासाठी काही प्रतिनिधी निवडले यरुशलेम चर्चने आणि ते पाठवलेले आहेत. म्हणजेच काय की हे म्हणजे पत्र, पहिली गोष्ट पत्र तर पाठवले, सील त्याच्यावरती आहे. दुसरी गोष्ट प्रतिनिधी पाठवून त्यांनी ते केलेलं आहे. तर अशा प्रकारे अंतुक्याच्या मंडळीला हा विश्वास आहे आणि ती स्वीकृती आहे की हे पत्र खरोखरच यरुशलेमच्या मंडळीने आपल्याला पाठवलेलं आहे. पौलानं लिहिलेलं पत्र हे पौलाचंच आहे, तर त्याची सही त्याच्यावरती आहे का, त्याच्या हाताचा दस्तूर तो आहे का, हे तपासून पाहिलं जातं. आणि म्हणून ती स्वीकृती सर्व मंडळांमध्ये त्या काळात होती का नाही, यावरून त्याची पात्रता त्या ठिकाणी ठरली जायची. तिसरी गोष्ट, त्यामध्ये असणारा जो मजकूर होता तो मजकूर महत्वाचा आहे. आणि तो मजकूर, ते कंटेंट जे आहे ते सैद्धांतिक रीतीने आपण पाहतो ते सर्व बायबल मधील डॉक्ट्रिनचे सिद्धांत आहेत त्याच्याशी सुसंगत असायला पाहिजे. आता एंजलॉलॉजी बद्दल म्हटलं, गब्रिएल देवदूत उदाहरणार्थ मी म्हटलं की गब्रिएल देवदूत तलवार घेऊन त्या ठिकाणी युद्ध करायला निघाला, हा बिब्लिकल डॉक्ट्रिनल कन्सेप्ट नाही. का नाही? कारण बायबल आपल्याला एंजलॉलॉजी, डॉक्ट्रिन ऑफ एंजल आपण शिकतो, त्यामध्ये आपल्याला कळतं की गब्रिएल देवदूत हा मेसेंजर ऑफ गॉड आहे, संदेशवाहक आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यातल्या मजकुरावरून कळतं की ते त्या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे. आणि मग प्रेरणा, आणि जी प्रेरणा आहे ती दैवी आहे का, त्याच्यात मग उच्च प्रकारचं जे नैतिक आणि आध्यात्मिक मूल्य त्याच्यामध्ये आहेत का, हे पाहून पवित्र शास्त्राची प्रमाणितता जी आहे किंवा नवीन कराराचं त्या ठिकाणी कॅनॉनिसिटी ठरवली जाते. इसवी सन 393 ची काउन्सिल होती, हे काउन्सिल ऑफ हिप्पो म्हणून, त्यांनी हा पहिला कॅनॉन जो आहे तो ठरवण्यात आला.
त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रोटेस्टंट मंडळा जेव्हा 1517च्या नंतर मार्टिन लुथरनी जी धर्म सुधारणा चळवळ घडून आणली आणि मग रोमन कॅथलिक चर्च आणि प्रोटेस्टंट चर्च वेगळं झालं. त्याच्यानंतर 1646 आणि 47च्या काळामध्ये तर वेस्ट मिनिस्टर्स कन्फेशन्स ऑफ फेथ म्हणून आहे. तर तिथून पुढे आपल्याला जे आहे तर याच्यावरती हे करण्यात आलेलं आहे. ते प्रमाणित 27 पुस्तकं जी आहेत ती घेण्यात आलेली आहेत. तर इतर पुस्तकं आपण जी आहेत ती वगळलेली आहेत. ती कोणती वगळलेली आहेत ते मी तुम्हाला सांगितलं, अपोक्रिफल रायटिंग. आता म्हणूनच आपल्याकडे 66 आहेत आणि रोमन कॅथलिक चर्च मध्ये 73 आहेत. तर त्यांच्याकडे जी 7-8 पुस्तकं जी आहेत जास्त आहेत तर ती आपण घेतलेली नाहीत. आणि त्याला कारण म्हणजे आपला जो मापदंड आहे, आपली जी कॅनोनिसिटी आहे आणि ती वेगळी आहे इतर लोकांच्या. आणि म्हणून इतर पुस्तकांकडे आपण न जाता आपण फक्त 66 जी पुस्तकं आहेत तर त्याकडेच आपण लक्ष त्या ठिकाणी देत आहोत. तर आजच्या पुरतं मला असं वाटतं हे पुष्कळ आहे. खूप काही गोष्टी मी आज या ठिकाणी घेतलेल्या आहेत, परंतु महत्वाचं आहे की प्रगटीकरणात्मक लिखाण काय आहे आणि बायबल मधील प्रगटीकरणाचं पुस्तक काय आहे याच्यामधला फरक, त्याच्यातलं साम्य. त्याच्यानंतर उदाहरण आपण पाहिलं की हनुकाचं वगैरे तक्ता दिलेला आहे की वेगवेगळी कोणती पुस्तकं आहेत ती त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण जे पाहिलेलं आहे तर ते म्हणजे की का आपण फक्त 66 पुस्तक जे आहेत तर त्याच्यावरतीच विश्वास ठेवतो. इतर पुस्तकांमध्ये दिलेल्या ज्या कथा आहेत, स्टोरीज आहेत, प्रगटीकरण आहेत, भविष्यवाण्या आहेत, वी डू नॉट बिलीव्ह इन दॅट. आपण त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवत नाही. आणि अशा जर आपल्याकडे कोणी ते घेऊन आणलं किंवा त्याचा रेफरन्स, त्याचा संदर्भ घेऊन जर कोणी आपल्याला जर कुठल्या प्रकारचं शिक्षण देत आहे तर आपल्याला तिथं आपल्याला एक अलर्ट त्या ठिकाणी आहे. कारण आपला हा विश्वास आहे की पवित्र बायबल मधील 66 पुस्तकं हीच फक्त ईश्वरी प्रेरणेने लिहिलेली आहेत. आणि म्हणून आपला फक्त ह्या 66 पुस्तकांवरतीच विश्वास आहे. आणि जुना करार आणि नवीन करार हे याच आपण पाहिलं की हे कसे 66 पुस्तकं जी आहेत त्याचा कॅनॉन किंवा त्याचा मोजमाप कसं ठरवण्यात आलेलं आहे, तर त्याचा जो मापदंड आहे तो आपण आज पाहिलेला आहे. नवीन करारापर्यंत आपण आलेलो आहोत. तर काही लोकांचा हा प्रश्न असेल हे का, तर हे बेसिक आहे. काय बेसिक आहे म्हणजे काय फाउंडेशन आहे. हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी आहेत समजण्यासाठी त्या फार कठीण जाणार आहेत, नाही का. म्हणून हे मी अगदी डीपर लेवलला जाऊन काही शिकवलेलं नाही, अगदी वरवर त्या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्यात म्हणजे इव्हन अपॉस्टॉलिसिटी, स्वीकृती, मजकूर याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काय बोलू शकतात. थाउजंड्स ऑफ पेजेस मटेरियल माझ्याकडं की का आपण 66 पुस्तकं घेतलेली आहेत, इतर का घेतली नाही. आणि मी त्याच्यावरती तास ना तास आपण बसून आर्ग्युमेंट्स करू शकतो, इतकं त्या ठिकाणी साहित्य आता सध्याही माझ्याकडे ते उपलब्ध आहे. परंतु त्याच्यात आपण गेलेलो नाही. आपण अगदी ओव्हरऑल एकदम वरून फक्त पॉइंट्स नुसारच फक्त आपण पाहिलेलं आहे. तर महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला हे यासाठी माहिती असायला पाहिजे, कारण ज्या वेळेला आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं अर्थविवरण करतो किंवा प्रगटीकरणाचं इंटरप्रिटेशन करतो त्यावेळेला हे आपल्या बरोबर तिथे आपल्याला हे या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. कारण जर तुम्हाला जर अर्थविवरण करताना हेच माहिती नाही, हनोकाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये देखील मनुष्याच्या पुत्रांविषयी सांगितलेलं आहे आणि त्याचं आगमन कसं होणार आहे आणि त्याच्यामध्ये देखील दृष्टांत आहे, हनोकाला स्वर्गात नेण्यात आलं, त्यानं तो दृष्टांत पाहिला आणि त्याने मग ते लिहून काढलं. तर हे जर त्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही तर कोणीही आपल्याला त्या ठिकाणी ते सांगून आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करत. म्हणून हे बॅकग्राऊंड मी तयार केलं आहे, फाउंडेशन. मी म्हटलं ना, बिल्डिंग जोपर्यंत आपला पाया पक्का होत नाही तोपर्यंत त्याच्यावरची बिल्डिंग ही मजबूत होणार नाही. आणि म्हणून हे बेसिक्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आतापर्यंत जे आलं आणि त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे, तुमच्या सगळ्यांना सांगा जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना आव्हान आहे की कृपा करून पुढचा जो भाग आहे तो स्किप करू नका. आपण याच्यानंतर रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन जे आहे तर ते पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण पवित्र शास्त्राचं अर्थविवरण कशा प्रकारे पाहायला लावलं जातं आणि विशेष करून आपला फोकस जो असणार आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं अर्थविवरण कसं केलं जातं त्याकडे आपण पाहणार आहोत. त्याच्याशिवाय आपल्याला आपण त्याचं करू शकत नाही. कारण मी सांगितलं की जर मी माझ्या मनाने काही पण अर्थ त्याचा लावीन, 666 आकडा म्हणजे आधार कार्ड आहे नाही का, त्याला लॉजिक नाहीये.
त्याला तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातून कुठेही आपल्याला हे कळतं की अरे हे नाहीये तसं, नाही का? हा, आधार कार्ड वॅक्सिनेशन आज चालू आहे, कोरोनाचा त्या ठिकाणी लस आहे आणि सगळ्यांचं आज त्या ठिकाणी काही लोक उठलेले आहेत आणि ते म्हणतात की या लसीमध्ये वॅक्सिन याच्यामध्ये सैतान आहे, अँटी क्राइस्ट आहे, 666 आकडा कसा असू शकतो, कसं काय? हे मला त्यांनी सांगावं याच्यातून कसं काय ते याच्या करत, कारण लॉजिकली आणि आपण बायबलच्या याच्यावरून आधारून जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याचा अर्थविवरण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला समजतं अरे याचा अर्थ असा नाही घ्यायचा, कुठं शब्दशः अर्थ घ्यायचा, कुठं ते प्रतिकात्मक अलंकारिक भाषा वापरून कुठं तो अर्थ घ्यायचा, हे ज्या वेळेला आपल्याला समजत आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या इंटरप्रिटेशनच्या ज्या पद्धती आहेत त्याचे वेगवेगळे जे व्ह्यूज आहेत, दृष्टिकोन, आणि प्रत्येक जण आपल्या जे म्हणजे स्कॉलर्स आहेत त्यांनी जे 4 वेगळे दृष्टिकोन मांडलेले आहेत त्या प्रत्येक दृष्टिकोनाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना तुम्ही मिक्स करू शकत नाही सगळ्या दृष्टिकोनांना. एक सूत्र वापरलं तर एक दृष्टिकोन घेतला, एक फॉर्म्युला तो घेतला तर शेवटपर्यंत तुम्हाला तो एकच फॉर्म्युला घेऊन गणित सोडवावं लागणार आहे. तुम्ही तो फॉर्म्युला मध्ये सोडला आणि दुसरं तुम्ही म्हटलं आता हे सूत्र काय मला जमत नाही, याने काय उत्तर यायला लई वेळ लागत राहिला यांनी आणि मला समजत नाही राहिलं, आता मी घेतो दुसरं. नाही, तुम्हाला ते त्या ठिकाणी तसं करता येत नाही. आणि आजकाल लोकांचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे, त्यांना हे व्ह्यूज, हे दृष्टिकोन माहित नाहीत, त्याचा अर्थ विवरण कसं करावं हे कळत नाही. म्हणून हा जो चॅलेंज मी घेतलेला आहे, हा चॅलेंज यासाठी घेतलेला आहे की तुम्हाला स्वतःला त्याचा अर्थ लावता यावा आणि तुम्हाला स्वतःला त्यामधून शिकता यावं, हे याच्यातून माझा हेतू आणि जो आहे तो उद्देश आहे. तर मी आभार मानतो सर्वांचे, पुष्कळ वेळ घेतला आपण आज त्या ठिकाणी. देवाची स्तुती असो. आणि जर काही प्रश्न असतील आपले तर आपण यावेळेला याच्यामधून आपण थोडक्यामध्ये आपण विचारूया, जे आज आपण शिकलो त्यावर, किंवा दुसरे जर काही असतील तर ते देखील आपण नंतर त्याच्यावरती चर्चा आपण करू. परंतु आता आपण जे काही आपण शिकलो त्यावरती कोणाचा काही प्रश्न आहे का? बर, हरकत नाही. जर नसतील तर यावेळेला मी विनंती करतो, पास्टर विशाल शेलार आपल्यामध्ये आहेत, त्यांनी शेवटची प्रार्थना करावी आणि आपण मग प्रार्थना झाल्यावरती आहे तर आपण हे जाऊ. मी रेकॉर्डिंग बंद करत आहे आता, आपण प्रार्थना.